नमस्कार. माझं नाव अथर्व विटेकर. माझी 2024ला BDO क्लास 1 आणि STI निवड झालेली आहे. तर आपण आता माझा अप्रोच कसा होता पूर्व परीक्षेचा आणि मी कंबाईन 2024च्या परीक्षेमध्ये 72 मार्क कसे स्कोअर करू शकलो, त्यानुसार आता आपण कंबाईन 2025चा पेपरचं विश्लेषण घेऊ. तुम्ही ते लक्षपूर्वक बघावे आणि तुमच्या हातामध्ये डायरी आणि पेन किंवा 2025चा कंबाईनचा पेपर असणं अपेक्षित आहे. पेपरमध्ये जे लॉजिक सांगितलं का ते तिथंच पॉज करून तिथं लिहून घ्या तुम्ही, अशी माझी अपेक्षा आहे. हे पहा, 2024च्या कंबाईनमध्ये मला 72 मार्क होते. गट क मध्ये ज्याचा कट ऑफ काय म्हणतो मला 61 मार्क होते, त्याचा कट ऑफ थोडा कमी होता आणि राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये 120 मार्क होते. आता आपण काय म्हणतो पेपरचं विश्लेषण करूया. चार जानेवारी 2026 रोजी झालेला हा पेपर आहे. सर्वांकडं पेपर असणं आपलं आवश्यक आहे आणि तुमचं जर का स्वतःचा पेपर घेऊन बसले की जो तुम्ही एक्झाम हॉलमध्ये सॉल्व केला आहे, तर तुमचं काय विचार झाला होता आणि माझा काय विचार आहे त्या पेपरबद्दल, तर ते तुम्हाला अजून त्याच्यामध्ये सोपं व्हायला मदत जाईल. आपण आता हा पेपर बघूया. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही एकदा लिहून घ्या की असायला पाहिजे का, म्हणजे पेपरचं उत्तर काय ते 1% तरी आहे का, मला फिक्स माहीत आहे का. फिक्स माहीत नसेल तर बरोबर करायचं. नाकारण्याचा अधिकार कमी वेळा चुकायलाच पाहिजे. काही प्रश्न काहीच उत्तर मॅक्सिमम मारायचं असतं, काहीच उत्तर मिनिमम मारायचं असतं. आता ह्या पेपरमध्ये विशेष आभार मी एकदा तुम्हाला सांगतो. आमचे मित्र आहे अक्षय थोरात सर, आकाश टकले सर, शुभम मापारी सर आणि त्यांची सर्व टीम आहे, कृष्ण सर, सचिन सर वगैरे. त्यांनी सर्वांनी मला हा पेपर सॉल्व करायला आणि त्यांचं लॉजिक सांगायला मदत केली. आणि उमेद IASची जी आपली सर्व टीम आहे, प्रफुल्ल सर, शेखर सर, निळकंठ सर आणि इतर सर्व आमचे अधिकारी मित्र, त्याच्यामध्ये सूरज गावडे सर असेल, अक्षय पाटील सर असेल, या सर्वांनी या पेपरमध्ये मला मदत केली. त्यांचे मनपूर्वक आभार. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यामध्ये संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. तर देशद्रोहाचा खटला आहे ना, त्याच्यानुसार लोकमान्य टिळक, अच्युतराव कोलटकर, परांजपे आणि पृथ्वीगीर हरिगीर, तर हे 2 ऑप्शन नवीन आहे. शक्यतो यांच्याकडे न जाता आपण 1 मध्ये आणि 3 मध्ये थोडे झालं पाहिजे. तर पुस्तक असतं तर टिळक अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, टिळकांचे खटले वगैरे झाले तर तुम्हाला फिक्स माहीत असेल तर टिळक मारा, किंवा फिक्स माहीत असेल तर परांजपे मारा, नाही तर तुम्ही टिळक मारलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता 2 नंबरचा प्रश्न हा 2023च्या गटकाच्या मुख्याचा PYQ आहे. आता याच्यामध्ये सुद्धा ह्या पेपरमध्ये भरपूर PYQ रिपीट आहे. PYQ रिपीट म्हणजे फक्त MPSCच्या परीक्षेमध्ये जेवढे फॉरेस्ट, टेक्निकल, सरळ सेवा, MPSCच्या जेवढ्या परीक्षा होत्या सरळ सेवा नाही, फॉरेस्ट, टेक्निकल, ॲग्री किंवा अजून ज्या राज्यसेवा, मेन्स, प्री किंवा डिपार्टमेंटल एक्झाम होता, कुठं हा PYQ आलेला असतो. आणि आता गटकाच्या मुख्य झालेला आहे. त्यानुसार आपल्या विद्यार्थी मित्रांनी सर्व PYQ तुम्ही चांगले जरी ॲनालिसिस केले ना, तर याच्यामध्ये 100 पैकी 50-60 PYQ रिपीट आहे. मी तुम्हाला दाखवून देईल. आणि पुढं गटकाचा आपण पेपर आता सांगणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये अजून प्रश्न रिपीट आहे. आता मागं राज्यसेवेचा पेपर सांगितला मी आणि तो जो दुसरा व्हिडिओ आहे आपल्या स्ट्रॅटेजीचा, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बारकाईनं बघणं अपेक्षित आहे. आणि ह्या पेपरमध्ये जर का सांगताना काही माझं काही चूक झाली किंवा काही अडचण आली किंवा तुम्हाला काही मला डाऊट विचारायचा असेल, तर ही माझी टेलिग्राम ID तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला कधी वाटलं तर मला तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. @विटेकर VITEKAR विटेकर आणि अथर्व ATHARV ही माझी टेलिग्राम ID आहे. तुम्हाला काही जरी असेल तर तुम्हाला तुम्ही बिनधास्त संपर्क साधू शकता. 2 नंबरचा प्रश्न, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. हा गट क मुख्य 2023चा PYQ आहे. तर याच्यानुसार जे आपण आता ऑप्शननुसार जाऊ तर अ, ब, ड, त्याच्यामध्ये स नाही आहे, म्हणजे काय म्हणतात क नाही आहे. त्या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले, तर ते नाशिक नव्हतं, मला वाटतं पंढरपूर येथे काढलं असेल. बाकी गोखले वगैरे हे बेसिक प्रश्न आहे, ते तुमचे बरोबर झाले पाहिजे. आता पुढं प्रश्नामध्ये तुम्हाला समजत जाईल की आपण प्रश्न कसे बरोबर येतात आणि आपला अप्रोच कसं काय असला पाहिजे. आता 3 नंबरचा, राजश्री शाहू महाराजांबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर येते. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा, विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला आणि कोल्हापुरात शाहूपुरी ही या व्यापारपेठेची स्थापना केली. शाहू महाराज, शाहू फुले आंबेडकर हे 3 व्यक्तिमत्व किंवा अजूनही महाराष्ट्रामध्ये असे भरपूर व्यक्तिमत्व इतिहासामध्ये होऊन गेले की त्यांचं कार्य आणि त्यांचं कार्यक्षेत्र हे त्याचा आढावा खूप मोठा होता. तर यांच्या कार्यामध्ये शक्यतो आपण बरोबर करायची आपली टेंडन्सी पाहिजे. की आता शाहू महाराज खूप मोठे राजे होते, त्यांनी मोफत शिक्षणाचा कायदा माहिती आहे, कलाकारांना आश्रय माहिती आहे, विधवा पुनर्विवाह कायदासुद्धा माहिती आहे आणि शाहूपुरीसुद्धा माहिती आहे आपल्याला. ही 4ही विधानं बरोबर आहे आपले. अ, ब, क, ड मारायचं. शक्यतो आयोगानं जर का एक्स्ट्रीम निगेटिव्ह किंवा एक्स्ट्रीम जर का काही असं केलं असेल की आता उदाहरणार्थ समजा आयोगाने जर का इथं असं चुकीच दिलं असतं
की त्यांनी दुसरीकडं दुसरं काही केलं किंवा अजून काही दुसरं एक्स्ट्रीम निगेटिव्ह असेल तरच चूक करायचं. हे जे मोठे व्यक्तिमत्व असतं शाहू फुले आंबेडकर यांच्यामध्ये शक्यतो आपण बरोबरच करायची आपली टेंडन्सी पाहिजे. आणि इतिहासामध्ये सुद्धा मॅक्सिमम प्रश्न प्रिला आणि मेन्सला शाहू फुले आंबेडकर त्यांनी काढलेले समाज, त्यांनी काढलेले संस्था किंवा त्यांनी काय म्हणता समाज म्हणजे त्यांनी जे संस्था स्थापन केल्या त्या, जसा सत्यशोधक समाज, तर त्यांच्या संस्थेवरच जास्त प्रश्न विचारणार आहे. त्यांचे जे न्यूजपेपर असेल वगैरे वगैरे. तर हे 3 व्यक्तिमत्वांना चांगला अभ्यास केला तर तुमचं पूर्व पास व्हायचा रस्ता सोपा होऊन जाईल. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही? बरोबर. आयटकसाठी काय काय केलं आता आपण आता एवढं माहीत असतं आपल्याला. बी.टी. रणदिवे हे कम्युनिस्टशी संबंधित होते. आयटक ही काँग्रेसची संघटना होती. तर कम्युनिस्ट आणि काँग्रेसचं कधी जमलं नाही स्वातंत्र्यापर्यंत, हे आपण बघितलेलं आहे. त्यानुसार उत्तर हे चुकीचं पाहिजे. बरोबर. इथं आहे आणि इथं आहे. आता काय करायचं, ब आणि याच्यामध्ये नाही, 2 ऑप्शन गेले. ह्या पेपरची खासियत काय आहे, एका घंट्यात 100 प्रश्न टेकावं लागतं आपल्याला. टेकवावं लागतं म्हणजे सोडावं लागतं. तर शक्यतो अटेम्प्ट 90-95 आणि 100पैकी 100 अटेम्प्ट केले तर बेस्ट आहे. मला जेव्हा 72.5 मार्क पडले ना, माझे 77-78 प्रश्न काहीतरी बरोबर असेल. तुम्ही ते गणित लावा काय किती बरोबर किती चुकले. पण माझे 77 ते 78 प्रश्न कधी बरोबर आले, मी 100पैकी 100 अटेम्प्ट केल्यावर. हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मी जर काही 80 अटेम्प्ट केले असते ना तर मग 72 मार्क नाही येत मला. म्हणजे मी मागच्या पेपरमध्ये तेच सांगितलं, तुम्ही 80 अटेम्प्टमध्ये तुम्हाला 60 मार्क येण्यापेक्षा 100 अटेम्प्टमध्ये तुम्हाला 65 मार्क येऊ द्या. हे चांगलं आहे जास्त याच्यापेक्षा. हे ज्याला गणित कळलं ना तो प्री पास होणार 2026. बरोबर. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. सॉरी, तर जवाहरलाल नेहरू हे आयटक संघटना म्हणजे काँग्रेसशी संबंधित व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळं ते उत्तरामध्ये येणार नाही. बी.टी. रणदिवे हे याचं उत्तर आहे. आता जोड्या लावा PYQ. हा पेपरचा प्रश्न खूप वेळेस PYQ आला आहे, त्याच्यानुसार त्याचं आता तो विश्लेषण करण्यात मजा नाही, कारण की आपण हा वेळ बाकीच्या प्रश्नांना जास्त देऊ. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? तर काँग्रेसच्या अधिवेशनाचं काय करायचं, त्याचं उत्तर बद्रुद्दीन तय्यबजी आहे. सोपं तुम्हाला सांगतो. 1885, 86, 87, 88, 89 वर्ष, याचं अध्यक्ष, जागा आणि वर्ष, आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाची घटना, असं एक चार्ट करायचा छोटा एका डायरीमध्ये. आणि असं मोकळा करायचं, असं जास्त त्याला काय गिचिड नाही करायचं. बस एवढं करायचं, पाठच पाहिजे. याच्यावर दरवर्षी एक प्रश्न प्रीला, एक प्रश्न मेन्सला, गट बल आणि गट कला पण. बस एवढं सोपं आहे. 85-86 लिहायचं. समजा आता 1885चं कुठं झालं होतं, मुंबईला. ते अध्यक्ष कोण होते, त्याच्यामध्ये महत्त्वाची घटना काय किंवा किती प्रतिनिधी उपस्थित होते त्याच्यामध्ये. बस एवढं केलं ना तुमचं प्रश्न बरोबर नेहमीच बरोबर येईल. अचूक जोडा लावा. आता हा पण PYQ. 1858, 1919चा कायदा, 1909चा कायदा आणि 1935चा कायदा. तर आपल्याला एवढं माहीत असतं की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ आहे ना, हे 1909च्या कायद्याने दिलेले आहे. बचं 1 आहे. ओके, बचं 1 3 ठिकाणी, म्हणजे ते काही सुटत नाही. आता केंद्रात द्विदल शासन पद्धतीची निर्मिती, तर ती 1858ला तर होणार नाही, एवढं माहीत असतं आपल्याला. बरोबर. किंवा 1909ला पण झालेलं नाही ते. मग इथं 5 आहे ना, हे ऑप्शन गेला. इथं 5 आहे, ह्या ऑप्शन गेला. उरलं काय 1 आणि 3. आता अचं काय 2 किंवा अचं 3. तर मला वाटतं अचं भारत मंत्री पदाची निर्मिती ना, तर ती 1858ची. आणि प्रांतात द्विदल 1919 आणि केंद्रात द्विदल डचं 5 पाहिजे. बस इतका सोपा प्रश्न. आणि हा सुद्धा PYQ बरं का. PYQ मोदत चालला विद्यार्थ्यांनी. आणि कोणीतरी मला मेसेज करा की सर तुमचा व्हिडिओ पाहिला, इतकी PYQ होते आणि इतके माझे बरोबर आले किंवा काय जे आलं ते. 1857च्या उठावानंतर बंगालमधील निळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते होते? बरोबर. उपक्रमशीलता व सहकार्य. ठीक आहे, म्हणजे यश मिळालेलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. संघटना व शिस्त. मळेवाल्यात पडलेली फूट. ओके, ठीक आहे, निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यांच्यात फूट पडली म्हणून यांना यश मिळालं, आता हे काही नाही. आणि हिंदी मुस्लिम ऐक्य. याच्यामध्ये काय करायचं, आता ऑल ऑफ द अबाव नाही ना. ऑल ऑफ द अबाव असतं तर सीचा पण आपण विचार केला असता, पण ऑल ऑफ द अबाव नाही. मोस्ट करेक्ट काय A, B आणि D. बस ओके. याच्यामध्ये जास्त डोकं लावायचं नाही. मग ते मळेवाल्यात फूट पडली म्हणून शेतकरी जिंकले, याचा अर्थ होत नाही. म्हणजे इनडायरेक्टली इंटरप्रिटेशन तसं निघू शकतं, पण आपल्याला काय ऑप्शननुसार जायचं ना. आपल्याला ते बाकीचं डोकं नंतर लावू आपण बाहेर आल्यावर. आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आणि मॅक्सिमम प्रश्न बरोबर आणायचे. मला 2400 कंबाईनच्या हिस्ट्रीमध्ये 10 पैकी 10 प्रश्न बरोबर होते, एक मिनिमम अभ्यासावर किंवा एक मॉडरेट अभ्यासावर. त्याचं कारण आहे की प्रश्नाला प्रश्नासारखं पाहायचं आणि त्याला तसं सोडवायचं. आता हे मोपला बंड आणि किंवा त्यांचं काय म्हणतात प्रदेश दिलेले, तर सगळ्यात सोपे. भिल्ल कुठं असता,
किंवा भिल्लांचा उठाव कुठं आहे महाराष्ट्रामध्ये? काय उत्तर आहे? डचं 1 नंबर आणि 3 नंबर. आता मोपला हे सावरकरांनी त्यांच्याबद्दल भरपूर लिहिलं होतं, किंवा मोपला केरळमध्ये, अचं 2. बस सुटला प्रश्न. बेसिक आहे, PYQ भरपूर चाललाय, किंवा संथाळ, कोल वगैरे हे पण तुम्हाला माहीत असतं. 10 नंबरचा प्रश्न. डायडॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारण्यात आला होता. आता याचं काय करायचं? सगळेच ऑप्शन नवीन आहे आणि ब्लाइंड गेस किंवा ओळखीचा ऑप्शन कोणता आहे तो मारायचा. आता अँड्रू फेजर आपण कुठेतरी वाचलेला असतो, अँड्रू फेजर मारला ठीक आहे, नाही समजलं 1 नंबरचं मारा. 4 प्रोजेक्ट माहीत असणं अपेक्षित नाही आहे. यावर्षी इतक्या डिटेलमध्ये प्रश्न विचारला म्हणून अशा 500 घटना सर मी डिटेलमध्ये वाचतो पुढच्या वर्षीच कंबाईनला. ते करणं विद्यार्थी मित्रांनी अपेक्षित नाही आहे. मी तुम्हाला करंटमध्ये पण भरपूर गोष्टी सांगणार आहे की काय नाही करायचं म्हणून. कारण की काय नाही करायचं हे जेव्हा कळतं ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक तुमचे 5 मार्क वाढतात, तुम्ही पास होता. आता खालील 11 नंबरपासून भूगोल विषयाची प्रश्न सुरुवात झालेली आहे. भूगोलमध्ये काय करायचं? महाराष्ट्राचं भूगोल आणि भारताच्या भूगोलला आहे ना सारखंच वेटेज द्यायचं. आपले कंबाईनवाले पोरं काय करतात? महाराष्ट्राचं भूगोलला जास्त करतात, सर भारताचं भूगोल वाचत नाही. तर दादा भारताचं भूगोल वाच, तरच प्री निघणार आहे आपली. हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे. 1 नंबर PYQ ह्या रायरेश्वरापासून तर शनी शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात. सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा नदीचे खोरे अलग झालेले. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे अलग झाले. आणि गोदावरी तापीमुळे सातमाळा अजिंठा ही डोंगर रांग वेगळी करणारी त्यांना. आता हे तुम्ही ट्रिक लिहून घ्या. माझी MPSCच्या प्रवासामधली शिकलेली सर्वात पहिली ट्रिक आहे ही. ट्रिक तुम्हाला सांगतो, 2-4 वेळेस ते कागदावर लिहून काढा, ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहणार. आणि दरवर्षी एक प्रश्न फिक्स देणार, जसं काँग्रेसच्या अधिवेशनासारखा 1 मार्क तुम्हाला फिक्स देणार. याच्यामध्ये न सा ता सा गोह भीमक्रू. तर न फॉर नर्मदा, सा फॉर सातपुडा, ता फॉर तापी, सा फॉर सातमाळा, गो फॉर गोदावरी, ह फॉर हरिश्चंद्र, भी फॉर भीमा, म फॉर महादेव आणि क फॉर कृष्णा. न सा ता सा गो ह भीमक्रू. आता आपण कोणतं रँडम आपलं विधान विचारू याच्यामध्ये. सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी. हे पाहिजे, सातपुडा, नर्मदा, तापी. मी तुम्हाला माझा पेपर पण दाखवेल की असं पद्धतीनेच मी पेपरवर ट्रिक लिहायचं आणि तेव्हाच तो पेपर सॉल्व्ह करायचो. आणि भूगोलच्या पेपरमध्ये सर्वात महत्त्वाचं नाही समजलं ना, आता कंबाईनला वेळ नसतो मला ते पण मान्य आहे, तरी सुद्धा एक काय करायचं, नॉर्मल आकृती ड्रॉ करायचा प्रयत्न करायचे की ही महाराष्ट्राचा नकाशा असा सोपा काढायचा, भारताचा नकाशा असा सोपा काढायचा. आता हे नर्मदा, तापी वगैरे आणि ह्या पर्वतरांगा अशा न जाता त्या आशा गेलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये खाली. तर हे इथे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला हे ॲनालिसिस कळतं ना, आता उदाहरणार्थ हे इथं हे नंदुरबार जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, इथं समजा नांदेड आणि इथं गडचिरोली जिल्हा, बस एवढं जरी तुम्हाला कळलं नाही 4 भाग महाराष्ट्राचे किंवा 3 कोपरे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत, तर ते तुम्हाला परीक्षा मध्ये प्रश्न सॉल्व्ह करणं सोपं जातं. 12 नंबरचा प्रश्न PYQ आहे. आता हे सगळे PYQ आहे बरं का. 11च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? बेसिक प्रश्न आहे PYQ. ऋणात्मक कुठं, शहर का उपनगर? तर असं लक्षात ठेवा, शहरामधून लोकांना राहणीमान परवडत नसल्यामुळे मुंबईला ते उपनगरमध्ये राहतात. हे रेल्वेनं प्रवास वगैरे हे त्याचेच प्रकार आहे, कारण की ते शहरामध्ये राहणीमान परवडत नाही. मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिस, कंपन्या, MIDC मुंबई शहरमध्ये जास्त लोकेटेड आहे, म्हणून ते लोक ठाणे, आता जवळपास कर्जतपर्यंत वस्ती आली. कर्जत कोणतं? रायगडमधलं. तिथून लोक अपडाऊन करतात. तर ते शहरामध्ये लोक उपनगरामध्ये राहिलेले असं लक्षात ठेवा. मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. कारण की हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी याच्यामधून मायग्रेशन जास्त झालं आहे मुंबईच्या त्या MMRच्या पट्ट्यामध्ये. हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. संचालनालय खनिज विभाग नागपूर 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोकखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात? आता 14ची आकडेवारी म्हणून ते 14ची पाठ नसते करायची. लोकखनिजाचे साठे जास्त बदलत नसतात. आणि लोहखनिज म्हटलं तर गडचिरोली. हा प्रश्न गटकामध्ये पण दुसऱ्या पद्धतीने रिपीट आहे, तोच गट ब मध्ये पण रिपीट आहे. तर गडचिरोली, लोहखनिज म्हटलं गडचिरोली, जास्त डोकं लावायचं. मग असं नाही म्हणायचं सर चंद्रपूर पण बाजूला आहे, अरे पण मोस्ट करेक्ट काय आहे गडचिरोली ना, तर ते उत्तर करायचं. जोड्या दावा. कोपेन हवामान आणि हवामानचे प्रकार CWG, BWHW, DFC आणि AMW. तर याच्यामध्ये काय करायचं, आपलं AMW आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये नेहमी वाचतो. तर मोसमी काय, उष्ण कटिबंधीय मोसमी हे महाराष्ट्राचं वातावरण आहे. डचं 3 प्रश्न सुटला. बस एवढं सोपं असतं ते. खालील विधाने विचारात घ्या. चिनाब नदीला झोजिला खिंडीजवळ उगम पावते. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे आणि सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. 3 नंबरचा आहे ना PYQ, तुम्हाला माहीतच पाहिजे बरोबर. आता 2 नंबरचा ऑप्शन गेला, 3 नंबरचा हे आहे.
आता माहीत नसेल तर काय करायचं, मोस्ट करेक्ट करायचं, एक तर AC करा किंवा BC करा, फक्त C करू नका. फक्त 50-50 मध्ये हा प्रश्न तुमचा आला पाहिजे. आणि ते नद्यांचा क्रम आहे, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. राज्यसेवा प्रक्रियेला 2025ला प्रश्न होता, कोणत्या नदीचं पाणी कुठं आहे आणि कोणत्या नदीचं पाणी कुठं आहे. तर हे पहा, तोच प्रश्न इथं दुसऱ्या येताना रिपीट झाला. तोच प्रश्न गटकला, पुढे प्रीला, मेन्सला 100% पुढच्या काळामध्ये सुद्धा रिपीट होणार, अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. 16 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहे. ओके ठीक आहे, अचूक म्हणजे बरोबर आहे, इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं बरं का, नाही समजलं तर. जे इंग्लिश मिडियमची मुलं असतात, नाही समजत ते इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. महाराष्ट्राच्या पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. महाराष्ट्रात कशा सांगितलं मागं, पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. ठीक आहे. पर्जन्याचे वितरण नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. ओके, एकदा बघू आपण हा विधान, म्हणजे हे डाऊटफुल आहे थोडं. नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. म्हणजे जो पर्जन्य छायेच्या प्रदेशात बाष्पधारण शक्ती वाढते असं म्हणायचं आहे वाटतं आहे मला इथं. आणि विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना प्रमाण वाढत जाते. विदर्भाकडून चालू होतं माहिती आहे तुम्हाला, ती अमरावती यवतमाळपासून विदर्भ चालू होत नाही, विदर्भ इकडं बुलढाणा जिल्ह्यापासून विदर्भ चालू होतो. तर बुलढाण्यामध्ये इकडं पर्जन्य छायेचा प्रदेश असतो, वाशिम जिल्हा पण त्याच्यामध्ये येतो, अकोला जिल्हा पण मोस्टली. पण ते जर का तुम्ही इकडं गडचिरोली आणि वरती गोंदिया जिल्ह्यामध्ये येता, तिथं जास्त पावसाचं प्रमाण आहे. हा PYQ. आता उदाहरणार्थ काय ड बरोबर आहे, आता मला 1 2 3 नाही समजले, पण ड फिक्स बरोबर आहे, PYQ एवढं मला माहिती. 1 नंबर गेलं, 2 नंबर गेलं, 3 नंबर गेलं. हे पाहिजे तुमचं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे याच्यामध्ये. बस एवढं सोपं आहे. प्रश्न चांगला वाचा, प्रश्न तुम्हाला दमवणार आहे, थकवणार आहे. सिप सिप पाणी प्यायचं, मग पाणी पिलं थोडं बरं वाटतं. फक्त एक 100 क्वेश्चनचा पेपर असतो, 4-5 वेळेस तुम्ही मागं टेकून पाणी पिणं महत्त्वाचं आहे. 1-2 मिनटं जातील तुमचे पाणी पिण्यामध्ये, पण त्याने मेंदूचं प्रेशर हलकं व्हायला मदत होते. हे जे बारीक बारीक पॉईंट आहे का, किंवा जे सिली मिस्टेक आपल्याला टाळायला मदत होते. पाणी फक्त इतकं प्यायचं नाही की तुम्हाला लघवी लागेल किंवा वॉशरूम लागेल, एवढं पाणी न पिता एक नॉर्मल पाणी प्यायचं. पाण्यामध्ये ग्लुकोज टाकून न्यायचं, ग्लुकॉन डीवाला आपलं जे उन्हाळ्यात पितो आपण ते. आणि एक्झामला जायच्या आधी सफरचंद आणि डार्क चॉकलेटचं 1-2 बाईट त्याचे खाऊन जायचे. त्याने काय होतं, मेंदूला प्रचंड शुगरची आवश्यकता असते पेपरमध्ये, आणि ते शुगर आपल्याला मिळायला मदत होते. आणि ॲटोमॅटिक आपलं जे ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतो, किंवा आपलं जे 1 वर्षामध्ये साठवलेला डाटा आपल्याला 1 घंट्यात तो रिकॉल करावा लागतो. ह्या मेंदूला जास्तीत जास्त शुगर भेटल्यामुळं त्याला मदत होती. शुगर कोणती की जी नॅचरल फॉर्ममध्ये शक्यतो पाहिजे, सफरचंद किंवा कॅडबरीसारखी. तुम्ही जर का गुलाबजामुन खाऊन पेपरला झाले तर ते अपेक्षित नाही आहे. हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं इथं अपेक्षित आहे. खालीलपैकी कोणता विधान चुकीचे? चुकीच्याला इथं गोल झाला पाहिजे, नाही तर आपला सर्व प्रश्न बरोबर येतात, आपण ते चुकीच्यालाच काय म्हणता हे करत नाही, ते लक्षात घ्या. कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे. ओके, माहीत असेल किंवा नसेल. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले. हा PYQ आहे बरं का. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रातील तुर्बे या ठिकाणी कॅनडाच्या साह्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साह्याने सायरस या अणुभट्टे उभारण्यात आले. हा सुद्धा PYQ. याच्यामध्ये काय केलं आहे, आयोगाने एक्सचेंज ऑफर केली की कॅनडाच्या मदतीने सायरस आहे आणि ब्रिटनच्या मदतीने अप्सरा आहे. तर ब्रिटनच्या अप्सरा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. तर ड चुकलेलं आहे आपलं फिक्समध्ये, म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबरचा ऑप्शन गेला. दुसरं काय आहे की वर्धा B वाला PYQ आहे ना, जे तो ऑप्शन बरोबर आहे, त्याच्यानुसार हे ऑप्शन गेलं, हे आपलं उत्तर आलं. असंच काय करायचा प्रश्न माहीत असणं अपेक्षित नाही आहे, तरी सुद्धा प्रश्न बरोबर आहे ना अपेक्षित आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहे? भूमी उपायजन उत्पादन खर्चात पर्याप्त वाढ करणे, म्हणजे त्याला एकदा इंग्लिशमध्ये शब्द बघायचा, सबस्टॅन्शियल इन्क्रीज म्हटलेले, म्हणजे चांगली वाढ असते, पर्याप्त पॉझिटिव्ह आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे, कारण की वाहणारं पाणी ना हे धूप करत असतं, मातीचे इरोजन करत असतं. पण त्याला जर का आपण थांबवलं आणि त्याला जर का योग्य ठिकाणी जर का आपण जिरवलं ना, ते पाणी चांगलं असतं. म्हणजे हे सुद्धा पॉझिटिव्ह विधान आहे. तिसरं विधान काय, गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. अरे एक्स्ट्रीम निगेटिव्ह विधान आहे किंवा एक्स्ट्रीम चुकवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांना माहीत पाहणं आपलं लक्ष देणं अपेक्षित आहे. ऑल ऑफ द अबाव नाही आहे, त्यानुसार सुद्धा हा प्रश्न बरोबर झाला पाहिजे, A आणि B. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर इथे. ओके ठीक आहे, माहीत असेल किंवा नसेल. फुले यशोदा गव्हाण वाण्याचे गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये ते विकसित केलेले आहे. आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते म्हटलेलं आहे बरं का, आहे असं म्हटलं नाही. सध्या सहकार आणि कृषीच्या जेवढ्या संस्था आहे का,
हे सहकार आणि कृषी ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच मोस्टली लोकेटेड आहे. आणि सहकारचे आणि कृषीचे पण ते मुंबई किंवा इकडे मराठवाड्यामध्ये ते लोकेटेड नाही आहे. पण जुन्या काळामध्ये ते मुंबईला संस्था होत्या. जसं जसं मुंबईचं डेव्हलपमेंट होत गेली, मुंबईचा व्याप वाढत गेला, तशा तशा त्या संस्था पुण्यामध्ये आलेल्या आहे. हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचं. आणि होते म्हटलं ना, तर हे मायक्रो रिडिंग तुमचं अपेक्षित येतं. हे सी बरोबर आहे. सी बरोबर धरलं तर आपलं 1 नंबरचं जातं. आणि दुसरी गोष्ट काय, ABC इथं दिलेलं आहे. माहीत नसेल तर 4 नंबरचं उत्तर मारा. जर का ते फुले यशोदा कळलं तर हे करा. पण माझ्या माहितीप्रमाणे ह्या चुकलं तर चालेल, पण 4 नंबरचे. पण हे होते म्हणून याला चुकीचं नका करू. विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. खानापूर पठारच्या दक्षिणेला कृष्ण नदीची खोरे. ओके. आणि मन्याड नदी खोरे गोदावरीच्या खोऱ्यात आहे. आता खानापूर म्हणजे सांगली जिल्ह्यामधलं खानापूर दिसतं हे. त्याच्या दक्षिणेला कृष्ण खोरे बरं का. कृष्णा नदी वेगळं आणि खोरे वेगळं. खोरे म्हणजे मल्टिपल नद्यांचं खोरं आणि जे मेन नदीचं नाव असतं त्याला. आता हे खोरं असतं समजा, ही मेन नदी आहे ना, त्याला असं बाकीच्या नद्या त्याला पाणलोट क्षेत्र वगैरे हे होतं. आणि ते आपल्या डोंगरामुळं काय होतं, ह्या डोंगर आहे समजा, इथं चढ येतं, इकडचं पाणी इकडे येतं, इकडचं पाणी इकडे येतं. म्हणून ते डोंगर रांगामुळं नद्यांचे खोरे वेगळे झालेले असतात. इकडचं जे डोंगरावरचं पाणी येतं इकडचं नदीला जातं, इकडचं नदीला, आणि मधलं मध्ये येतं. तर खोरे हे खानापूर पठाराच्या दक्षिणेला आहे. ओके. विधान आपलं बरोबर आहे. आणि एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वैतरणा ही ना, ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. आणि उल्हास ही नदीचे खोरे मोठे आहे कोकणात. तर लांब नदी आणि खोरं मोठं, ह्या 2 मोठ्या नद्या आपण असं एक जनरली एक काय म्हणतात ठोकताळ्यानं किंवा एक काय म्हणतात मोठेपणानं आपण तसं पकडू, तर त्या 2 नद्या एकमेकाच्या उपनद्या असणार नाही. तर हे ज्याला कळलं ना, त्याचा प्रश्न बरोबर येतो. आणि कोकणामध्ये काय आहे, ते नद्याची असं आपलं कोकण पट्टा आहे ना, आपण महाराष्ट्रात नकाशा एकदा परत काढू. समजा इथं असा कोकण पट्टा आहे, इथून असा एवढा कोकण पट्टा आहे. तर इथं स्पेसच कमी आहे, त्या उपनद्या व्हायचे चान्सेस थोडे कमी होतात तुलनात्मक. म्हणजे बाकी पठारावर कसं असतं, आता मांजरा नदी गोदावरीची किंवा तिकडे जी इकडची गडचिरोलीमधून एखादी नदी येते, ती सुद्धा काय म्हणता उपनदी व्हायचे चान्सेस जास्त आहे. पण कोकणामध्ये ते चान्सेस कमी आहे. आणि वैतरणा आणि उल्हास फेमस नदी आहे, मोठी आणि लांब नदी आहे. त्यानुसार ते 1 नंबरचं विधान चुकीचं आहे. उत्तर काय 3 आणि ब आणि क उत्तर त्याचं, म्हणजे 4 नंबर. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. ओके. ठीक आहे. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. आपल्याला माहिती आहे का, आहे की नाही, तर आहे म्हणायचं. आणि केंद्र शासनाचा पुढाकार आहे का, हा. ओके. ठीक आहे. अटल नाव आहे, म्हणजे हिंदी नाव आहे, आणि केंद्र शासन सध्या हिंदी नावांना प्रमोट करत आहे. दोन्ही विधान बरोबर आहे, म्हणजे उत्तर 3. भारतीय आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? आता उदाहरणार्थ ऑप्शननुसार गेलं तर बरोबरच असणार आहे. आणि आता बाकीचे वाचू आपण. पोलाद आहे का, ठीक आहे, असेल. खेळणी मत्स्यपालन वाटतं. आता पोरं काय करतात, खेळणीवर राऊट घेतात. आता योगायोगाने तुमचं नशीब चांगलं आहे, ते खेळणी कट करायला किंवा ते सोडायला तसं ऑप्शन नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्या घरी भाऊ बहिणीचे लहान लहान मुलं आहेत त्यांना एकदा विचारा की आपल्या वेळेस खेळणे किती रुपयाचे होते किंवा किती स्वस्त होते, आणि आताच्या मुलांचे खेळणे किती महाग आहे. त्यानुसार त्याला मेक इन इंडियामध्ये सुद्धा काय म्हणतात स्थान दिलेलं आहे. आपल्या वेळेस 2-5 रुपयाचं एखादं खेळणं असायचं, पण तेच आता आपले जे भाऊ बहिणीचे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी 1000, 2000, 10,000 रुपयापर्यंतचे खेळणे असतात. ते सुद्धा एक मोठं मार्केट असल्यामुळं त्याला याच्यामध्ये स्थान दिलं आहे. आणि माहीत नसेल तर ऑल ऑफ द अबाव करायचं. फक्त असे नॉनसेन्स हे नाही करायचं, कारण की पेपरमध्ये काय होतं, खेळणीवरच मला डाऊट घेतं. आणि ते खेळणीमुळे जर का आपण बाकीचे चुकीचे केले तर मग थोडा धोका होऊ शकतो पेपरमध्ये. तर धोका न होता आपला प्रश्न बरोबर आला पाहिजे. आता हे 23 नंबरचा, केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 24 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा डॅश डॅश आहे. ओके. मार्च 24 विचारलेलं आहे. आपण पेपर कधी देतोय 25 मध्ये. ओके. ठीक आहे. 1 वर्षाच्या आदल्या करंटमधलं तुम्हाला लॉजिक सांगतो. आता याचं एवढं डिटेलमध्ये पाठ करणं अपेक्षित नाही, गोष्ट पहिली. गोष्ट दुसरी, आयदर स्टार्टअपमध्ये काय करा, एक तर मॅक्सिमम मारा किंवा मिनिमम मारा किंवा पहिला ऑप्शन मारा. त्याच्यामध्ये काय आहे, मॅक्सिमम आहे 23 आहे आणि पहिला ऑप्शन काय आहे 19%. तर दोघांपैकी एक मारायचं उत्तर दिलं आहे आयोगाने 19%. फक्त पहिला ऑप्शन मारा किंवा मॅक्सिमम मारा, हे तुमचं तिथं कॉल आहे. मी असतो तर मी मॅक्सिमम मारला असतो, माझा प्रश्न चुकला असता. आता 19 जुलै 1959 रोजी खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजे किती बँकाचं केलेलं आहे, हा PYQ कंबाईन मेन्सचा 2024चा. आणि तेव्हा तो असा 4 स्टेटमेंटमध्ये असा लांब लचक होता तो. तर माझा चुकला होता तो, आणि मला तो बाहेर आल्यावर सगळ्यात पहिले तोच प्रश्न आठवला. कारण की तो स्टेटमेंटमध्ये होता, मला ते क्लिक नाही झालं. थोडं मेंदूर प्रेशर असतं मेन्सला, किंवा मला नाही क्लिक झाली. पण इथं 1, 2, 3, 4 मध्ये ऑप्शनमध्ये दिलं आहे ना, 100% बरोबर आलं पाहिजे. 69ला पाठवत पाहिजे 14 बँकेचं, आणि ते 1980ला 6 बँकेचं.
योग्य जोडा लावा. बँकिंग नियंत्रण कायदा, राष्ट्रीयकरण, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका किती, शाखा विस्तार किती. म्हणजे हा प्रश्नाचा त्या जोड्या लावाचा काहीच संबंध नाही आहे. तुम्ही एकदा ते म्हणजे फार सोपा प्रश्न आहे. बँका किती आहे 12, कचं 2, बस सुटला प्रश्न. आणि तुम्ही तुमचं पेपर समोर घेऊन बसलेले अशी अपेक्षा करतो. तुमचा जर का हा प्रश्न चुकला असेल तर तुम्हाला तुमची तयारी आणि तुमची दिशा फार बदलायची गरज आहे. हे इथं विद्यार्थी मित्रांनी आणि विद्यार्थी मैत्रिणींनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. 26 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. आता ठीक आहे, पहिलं विधान माहीत नाही तुम्हाला, एवढे डिटेल आकडेवारी पाठ करत नाही, बरोबर करा. दुसरं विधान आहे की इथिओपियापेक्षा जास्त होती का कमी होती, ज्वारीची होती का बाजरीची होती, बरं ते तृणधान्य आहे का कडधान्य आहे, हे विद्यार्थी मित्रांनी पाठ करणं अपेक्षित नाही. हा दुसरं विधान सुद्धा बरोबर करणंच अपेक्षित आहे आणि हा प्रश्न चुकणंच अपेक्षित आहे. हे इथं मी तुम्हाला ठामपणे सांगेन. 1 नंबर बरोबर उत्तर आहे बघा त्याचं. आता हे पॉलिटीचे प्रश्न आहे का इकॉनॉमिक्समध्ये पाहावं लागेल. कलम 112 हे बेसिक प्रश्न राहतं, आपले माहीत असतं. कलम 112 हे जर मला नाही कळलं तर 280 वित्त आयोग चर्चेमध्ये राहतो कायम. 2/4 एकच ठिकाणी. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक म्हणजे डॅशबोर्ड अंतर्दृष्टी मध्ये डॅशमध्ये सुरू करण्यात आला आहे, म्हणजे सुरू करण्यात आलं. ठीक आहे, आता एक्झाम कधीच देतोय आपण 2025ची एक्झाम तारीख काय 4 जानेवारी 26 काहीतरी तारीख आहे. तर दुसरी गोष्ट एक तर तुम्ही काय करा, सगळ्यात लेटेस्ट पर्याय मारा किंवा सगळ्यात ओल्डेस्ट पर्याय मारा. हे जून 2023 मारणे अपेक्षित नाही. तुम्हाला जर का फिक्स माहीत असेल तर जून 23 मारा. तुमचं प्रश्न बरोबर आला, तुमचं कौतुक आहे, तुम्ही कॉम्पिटिशनच्या फार पुढे जाणार आहे. पण मी माझ्या हिशोबाने सांगतो की मी एक तर 24 मारला असतं किंवा 21 मारला असतं. आता राजकोषीय तूट आहे, हा PYQ आहे, खूप वेळेस 5-50 वेळेस रिपीट झालेला आहे. 1 नंबरचं उत्तर आहे. 30 नंबरचं हा सुद्धा PYQ. RBIच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने विचारलेली PYQ. तर मौद्रिक धोरण संख्यात्मक साधने A नंबरचं नाही आहे. B नंबर रेपो दर हे मौद्रिक साधने असतं संख्यात्मक धोरणाचं. पत अधिकृत योजना नसते म्हणजे क्रेडिट हे नवीनच आहे. आणि खुल्या बाजारातील ओपन मार्केट ऑपरेशन त्याला आपण OMO म्हणतो. हे असे बेसिक आहे इकॉनॉमिक्समधले, हे बरोबर आले पाहिजे. खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहेत. अकाउंटन्सी, आपण पहिली गोष्ट ही परीक्षा जनरल पोरांची म्हणजे जनरल काय म्हणतात ज्यांची जनरल विषयात पदवी आहे म्हणजे कोणत्याही विषयामध्ये त्यांची परीक्षा आहे. दुसरी गोष्ट आपण टॅक्स असिस्टंटची जुन्या काळातले मेन्स देतोय का तर नाही देते. आपण 2025चा राज्य कंबाईनचा सर्वसामान्य पेपर देतोय. अकाउंटन्सीची तत्वे पाठ असणं अपेक्षित नाही, तुम्ही ते वाचणे अपेक्षित नाही. पुढच्या वर्षी जरी PYQ आला तरी याला ऑल ऑफ द अबाउच करायचं. उत्तर बरोबर येईल, चुकल ते त्या वर्षी ठरवू आपण, पण ह्या वर्षी ऑल ऑफ द अबाउच करायचं. याला अकाउंटन्सी तुम्ही नाही वाचलं ना तर हे करायचं. आपल्या सिलेबसमध्ये पण नाही आजपर्यंत PYQ आलेलं नाही टॅक्स असिस्टंटची, ती जुनी मेन्स सोडून. नवीन मेन्सला येत नाही आणि नवीन प्रीला पण येत नाही. याचं ऑल ऑफ द अबाव मारा. तुम्ही हे जर का पाठ करून चालले किंवा हेच जर का अजून तुम्ही काही डिटेल ॲनालिसिस करता की नाही यार हे असं हे नसन तर थोडं धोका आहे. आणि जे कॉमर्सची पोरं काय म्हणतात ज्यांची पदवी कॉमर्समध्ये किंवा ज्यांना टॅक्स असिस्टंटचे मुलं आहे जे आता पुढे एक्झाम द्यायला आलेले आहे किंवा ज्यांना कॉमर्समधलं कळतं थोडंफार, त्यांनी फक्त असं करू नका जास्त डोकं लावून याच्यामध्ये सीमध्ये काहीतरी चुकीचं नाही ABD ऑप्शन मारून येऊ नका. ज्या विषयामध्ये आपला टेक्निकल अभ्यास असतो का त्या विषयाचे प्रश्न खरंच सांगतो सांभाळून सोडवा आणि सामान्य विचार करा. नाही तर उदाहरणार्थ माझं समजा भूगोल चांगले आणि माझे भूगोलाचे प्रश्न चुकू लागले असं करणं अपेक्षित नाही विद्यार्थी मित्रांनी. आता हा PYQ आहे. छापील पैशांचा वापर करून सरकार अंदाजपत्रकातील तूट भरून काढतं. म्हणजे पैसे छापून जास्त मार्केटमध्ये पैसे वाढतं जेव्हा तूट भरून काढतं त्याला चलनवाढ म्हणतात. महागाई वाढते ना त्यांना आपली. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये करदेय क्षमता तत्वाची आहेत. जनरल सायन्सचा प्रश्न आहे. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, जसं मुकेश अंबानी सर आहे आपले. आणि कमी उत्पन्न मिळवणारे गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. जसं सामान्य माणसांना जे टॅक्सचे स्लॅब असतात त्याचं 7 लाखाच्या खाली उत्पन्न आहे किंवा 12 लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांच्याकडून आपण जास्त टॅक्स घेत नाही किंवा शून्य घेतो, त्यांच्याकडून फक्त आपण इनडायरेक्ट टॅक्स घेतो. तर हा जनरल सायन्सचा प्रश्न आहे. हा आपल्या विद्यार्थी मित्रांचा बरोबर झाला पाहिजे. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तो वित्त आयोग ही अशी बॉडी त्याचा अध्यक्ष सदस्य आणि सचिव पाठच पाहिजे आपले. त्याची रचना, त्याचं कलम, ते अहवाल कोणाकडे देतो, अहवाल कसा देतो आणि त्याच्या अहवालामध्ये काय काय असतं हे पाठच पाहिजे. हे वित्त आयोगाचं पाठ करणं तुमचं अपेक्षित आहे. आता जो पगाराचा कोणता 8वा वेतन आयोग येतोय ना ते पाठ करणं अपेक्षित नाही. 8व्या वेतन आयोगाचं तुम्ही फार भारत अध्यक्ष पाठ करा म्हणजे फारच तुम्हाला जास्त अभ्यास करायचा असेल तर. पण ते वेतन आयोगाचं उपाध्यक्ष रचना पाठ करू नका. वित्त आयोगाचं तुम्हाला डिटेलमध्ये आणि पाठ करणं अपेक्षित आहे. आणि दरवर्षी प्रश्न येणार म्हणजे येणारच. प्रीला पण येणार आणि मेन्सला पण येणार.
अरविंद पनगनेरा सर यांचं उत्तर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे बँकेने आरबीआयने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. ठीक आहे, माहीत नसेल तर व्हायला बरोबर समजायचं. आणि आर.व्ही. गुप्ता हे कृषी काय म्हणतात कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आता हे PYQ मध्ये कुठेतरी लाईन रिपीट झालेली असेल, पण माहीत नसेल तर याला बरोबर समजायचं. आणि ते आर.व्ही. गुप्ता आहे ना, त्यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे रवी गुप्ता होतं. आणि ब इथं बरोबर आहे. याच्यामध्ये जर का फिक्स माहीत नसेल तर याला बरोबर करणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे. विशेष याच्यामध्ये शक्ती लावायची नाही. आता हे विधान इथं पाठच करणं अपेक्षित आहे आपल्याला. 24-25 आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहावा आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर 2-3 संस्थांनी 6.5च्या आसपास त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. आणि हे आकडेवारी मी बाकी 100% सांगितले की पाठ करू नका, पण हे पाठ करणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट काय, 24-25ची एक्झाम देतोय म्हणजे 25ची एक्झाम देतोय, 24ची आकडेवारी पाठ करा. मुलं काय करतात ते 2020 पासून नोट्समध्ये लिहितात सुंदर अक्षरात, पाठ करणं अपेक्षित नाही. 20 पासून ते तुमचे 7-8 आकडे पाठ करायचे हे नाही. काय करायचं, 6.5 तुम्हाला सांगतो का मी कसं करायचो. 6.5 समजा या वर्षीचं हे दिलेलं आहे माझ्या नोट्समध्ये 6.5 लिहायचो आणि ते समजा मायनस उदाहरणार्थ 0.2 लिहून टाकायचं. जर का मला असं विचारलं 2023चं विचारलं तर मी काय करायचो, हे 5 आणि 2 म्हणजे किती होता 6.7. मागच्या वर्षीचा पण आकडा पाठवायचा आणि हा पण आकडा पाठवायचा. आणि 6 आणि हे 2 0.2 पूर्णपणे दिसायला पण वेगळं असतं. आपण 6.5 आणि 6.7 जर का लिहिलं ना तर ते दोन्ही 6 त्याच्यामुळे ते लक्षात राहत नाही, आपल्या तिथं नजर फिरते. तर इथं 6.5 लिहायचं आणि 0.2 लिहायचं. इथं 37 नंबरचा डायडॅश आणि डायडॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025ने AIच्या जग एक महत्त्वाचा क्षण आहे. डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतचा गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90+ अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. चल ठीक आहे, सह अध्यक्ष आहे पॅरिस म्हणजे काय, फ्रान्सची राजधानी, हे आपल्याला माहीत असतं. फ्रान्सची राजधानी म्हणजे ती फ्रान्समध्ये झालेली असेल, चीन आणि जर्मनी गेली. आणि भारताच्या एक्झाममध्ये मास्टरच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला तर तुलनात्मक आपलं भारताकडे कल पाहिजे आणि तो ऑप्शनसुद्धा पहिल्या नंबरला दिलेला आहे. तुम्ही आता फ्रान्स US असाल ना तर तो प्रश्न आपल्या इकडे कंबाईनला विचारणार नाही. दुसरी गोष्ट, आणि भारत सह अध्यक्ष होता म्हणून हा प्रश्न तितका महत्त्वाचा ठरतो. याचं विद्यार्थी मित्रांनी एक उत्तर गोल करणं अपेक्षित आहे. आता 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधते. आता हे चर्चेमध्ये होतं, याच्यानुसार भारतात पुराचा धोका आहे. यारलुंग झांगबे, ब्रह्मपुत्रा नदी तिबेट, त्याच्यामध्ये कंसामध्ये ब्रह्मपुत्रा दिलेला आहे ना, त्यानुसार हा प्रश्न फार सोपा होतो. जर का आयोगानं बघ यारलुंग झांगबे विचारला असतं तर तो प्रश्न आपल्याला शेवटपर्यंत समाधान नसतं. मग ते पेपर झाल्यावर मग तरी पण असतं समजलं, इंटरनेटवरच पाहावं लागलं असतं. पण ब्रह्मपुत्रा नदीचा नकाशा कसा आहे, भारताच्या नकाशाला ती अशी एक भेदून भारतामध्ये येते ब्रह्मपुत्रा नदी, बरोबर. तर ब्रह्मपुत्रा नदीमुळं तर हा प्रश्न आहे ना आपला तो बरोबर झाला पाहिजे. आणि ब्रह्मपुत्रा नदीला मला वाटतं आसामचे दुःखाश्रू म्हणतात. ते राज्यसेवेला प्रश्न होता, कोसी नदी बिहारचे दुःखाश्रू, त्यानुसार तो सिंधू नदीचा प्रश्न सुटत होता. तर हे एकदा बघून घ्यायचं, हा असं ब्रह्मपुत्रा नदीचा नकाशा आहे. तिला तिकडं भारतामध्ये वेगळं म्हणता, अरुणाचलमध्ये वेगळं म्हणतात, चीनमध्ये वेगळं नाव आहे आणि पुढं बांगलादेशामध्ये गेल्यावर वेगळं नाव आहे. आणि हजारो नद्यांचा भूमी हे बांगलादेशला म्हणतात. हे सुद्धा एक विद्यार्थ्यांनी ॲडिशनल पॉईंट तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. आता जोडा लावा काय म्हणतात द्रोणाचार्य पुरस्कार 2024. तर याच्यामध्ये काय करायचं, हे जे पुरस्कार आहे का हे कोचसाठी दिलेले असतात. हे भारतामधले विविध खेळाला आणि विविध व्यक्तींना दिलेले आहे. याच्यामध्ये काय करायचं, महाराष्ट्रातल्या कोणत्या कोचला भेटला बस तेवढंच पाठ करायचं आणि ते मेन 1-2 बघायचं. आता तुम्हाला सांगतो, जे साऊथवाले लोक असतात का, PV सिंधू किंवा तो साईराज किंवा जे 2-4 जण नाही, ते बॅडमिंटनमध्ये चांगले असतात. काहीच नाही समजून ते लॉजिक लावायचं. M मुरलीधरन साऊथचं नाव आहे बॅडमिंटन, डचं 4. किंवा तुमचं आपला इथं दीपाली देशपांडे बचं एक, त्या नेमबाजीमध्ये त्यांना भेटलेलं आहे. महाराष्ट्रातली व्यक्ती हे माहीत पाहिजे. दोन्ही याच्यावर तुमचं उत्तर सुटतं, याचं 1 मार्क अपेक्षित आहे. आपण आता भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगम म्हणजेच SJVN ने डायडॅशेमधून झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामधील एप्रिल 2024 मध्ये केले. ठीक आहे, आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, झाकरी आहे ना PYQ मध्ये आलं आहे, झाकरी आहे हिमाचल प्रदेशमध्ये. बस यासाठी PYQ करणं गरजेचं आहे. नाही तर ते एप्रिल 24 मध्ये झालं किंवा अजून कधी आलं ते आयोगाला पाहू द्या. आपण झाकरी पहा. 41 नंबरचा फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. पहिली गोष्ट, कोणत्याही कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाठ करणं अपेक्षित नाही, डेप्टी CEO नाही.
बरोबर. पहिली गोष्ट आपण ह्या अशा ज्या छोट्या मोठ्या कंपन्या आहे का, इन्शुरन्स कंपन्या किंवा अजून काय कोणत्या, यांचं पाठ करायचं नसतं. आणि त्यात जर का तुम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाठ करायला लागले, म्हणजे मी तुम्हाला सांगतो किती पाठ करावं लागेल. 100 कंपन्या तुम्ही पाठ करणार, त्याचे CEO, त्याचे डेप्टी CEO किती झाले, 100 + 100 200. बरोबर. मग तुम्ही त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर पण पाठ करणार, कारण की आयोग प्रश्न विचारला, डेप्टी CEO विचारलं म्हणजे MD पण पाठ करणार, किती झाले 300. 300 गोष्टी तुम्ही पाठ करणार आहे का, प्लस ते तुमच्या लक्षात राहणार आहे का, तर नाही राहणार, पाठ करू नका. मी असतो तुम्ही नसतं केलं. बरोबर. आता याच्यामध्ये लॉजिक कसं लावायचं, मोठी कंपनी कोणती किंवा सरकारची कंपनी कोणती तुलनात्मक याच्यामध्ये, SBI आहे ना, मारा SBI उत्तर, तेच लॉजिक आहे. ते 22ला पण ऑस्ट्रेलियामध्ये 22च्या राज्यसेवा प्रीला प्रश्न होता करंटला, ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्या बँकेची शाखा स्थापन केली. मी तेव्हा तो प्रश्न स्किप केला होता, मी तेव्हा नवीन होतो, म्हणजे मी 22ची राज्यसेवा प्री पण पास आहे, पण मी नवीन स्किप केला. नंतर मला कळलं की याचं उत्तर SBIच मारायचं राहतं. ते लक्षद्वीपमध्ये किंवा ते कोणत्या प्रायव्हेट बँक विचारलं तर मग HDFC मारा, ICICI मारा. पण जनरल नुसतं बँक विचारलं तर सरकारची बँक मारा, तुलनात्मक मोठी बँक मारा SBI. बरोबर. हा प्रश्न पाठ येतो. डेप्टी CEO BO पाठबीट करायचं नसतं बरं का, लॉजिकने सोडायचं. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर, हे बेसिक प्रश्न आहे, नीरज चोप्रा, माहीत असणं अपेक्षित आहे. आता एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये डॅश त्यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली. आता एअर न्यूझीलंड आहे. आता तुम्ही म्हणता की सर भारताचा माणूस आहे म्हणून आपण पाठ करू. अरे पण 200 देश आहे, 200 देशामध्ये प्रत्येक देशामध्ये एक ठिकाणी भारताचा माणूस नियुक्त झाला, या अशा छोट्या मोठ्या पदावर, म्हणजे त्यांचं पद मोठंच आहे, आपल्या एक्झामच्या दृष्टीनं ते अपेक्षित नाही आहे. तर 200 तुम्ही 200 गोष्टी पाठ करणार का, 200 गुणिले 1 म्हणजे किती होता 200, तर नाही पाठ करायचं. फक्त भारताचा व्यक्ती परदेशामध्ये त्यांच्या हायकोर्टचा जज झाला किंवा तिथे एखादा मंत्री झाला किंवा तत्समतेनं एखाद्या त्यांचा समजा, आता उदाहरणार्थ अजय बंका जागतिक बँक आहे, जागतिक स्तरावरची त्यांचा अध्यक्ष झाला, तसं असेल तर पाठ करा. किंवा ते मला वाटतं कॅनडाचे संरक्षण मंत्री का महिला मंत्री आपल्या भारताच्या एका महिलेला केलं होतं अपॉइंट आणि 2022ला त्यांचा प्रश्न होता. तसे तुम्ही करू शकता, बाय चान्स फारच मोठं आहे ते. पण तुम्ही दुसऱ्या देशाचे अध्यक्ष पाठ करू लागले तर 200 देश 200 अध्यक्ष पाठ करावं लागेल, त्यापेक्षा पाठ नका करू. ते वेळ जो वाचणार आहे तो पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री या विषयात लावा, मॅथ रिझनिंगमध्ये लावा, तुमचे मॅक्सिमम प्रश्न बरोबर आहे ना. हे असं पाठ करणं अपेक्षित नाही. ब्लाइंड गेस करा, नाही समजलं तर पहिलं ऑप्शन मारा. आता दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा करणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. सर ते दार लावा. जागतिक सार्वजनिक दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. ठीक आहे. जागतिक संगीत दिन 2025ची थीम ही हिलिंग थ्रू हार्मनी होती. आता सांगतो, आता याच्यानुसार माझं उत्तर काय आहे, संगीत दिन कळला तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, नाही तर संगीत दिन पण पाठ करायचं नाही, त्याची थीम तर बिलकुल पाठ करायची नाही. दरवर्षी 365 दिवस असतात, 365 दिनविशेष असतात, त्याची 365 थीम असतात. थीम कोणत्याच पाठ करायचे नाही. HDI किंवा जे आपले मोठे मोठे जागतिक महिला दिन आहे किंवा आपला अजून जो समजा एखादा मोठा दिवस असतो, योग दिवस असतो आपला 21 जूनला, तसे मोठे 5-7 थीम पाठ केल्या खूप बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. पण तुम्ही प्रत्येक दिनविशेषाचे थीम पाठ करू लागले तर 365 थीम तुम्हाला पाठ करावं लागेल आणि 365 थीम लक्षात राहणार नाही याची गॅरंटी. त्यापेक्षा काय करा, 5-7 मेन दिन आहे. योग दिवस आहे आपला, काय म्हणता, एड्स दिवस असतो 1 डिसेंबरला, किंवा आता हा काय म्हणता आपला कोणता, जसं मेन दिवस आहे का तेवढ्याच थीम पाठ करा. 8 मार्च महिला दिवस आहे, बस तशी थीम पाठ करा. पण तुम्ही उठून चालू लागले थीम पाठ करायला, ते करणं अपेक्षित नाही. आणि सगळेजण आता उदाहरणार्थ तेच पुस्तक वाचता किंवा तेच इयरबुक वाचता, पण सगळ्यांना मार्क काबर पडत नाही, तर हा त्याच्यामध्ये डिफरन्स असतो की काय करायचं आणि काय सोडायचं. हे ज्याला कळलं का तो ॲटोमॅटिक MPSC पास होणार, हे इथं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि ही स्ट्रॅटेजी माझी, तुम्हाला जर का वाटलं पाठ करायची तुम्ही बिंदास करू शकता. मी तुम्हाला माझ्या हिशोबाने सांगतोय, अंतिम निर्णय इथं तुमचाच असणार आहे, हे सुद्धा इथं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. ऑगस्ट 25 मध्ये IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती कोणाची झाली, आता हे पाठ करणं अपेक्षित आहे. आता मागं ते एअर न्यूझीलंडचं नाही सांगितलं, पण उर्जित पटेल आहे. IMF ही जागतिक संस्था आहे, राष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था आहे, हे पाठ करणं अपेक्षित आहे. बेसिक प्रश्न बरोबर आला पाहिजे. आता राहिले पुरस्कार, 46 नंबर, साहित्य अकादमी युवा पुरस्कार. काय करायचं, महाराष्ट्रातल्या माणसाला भेटला तरच करायचं. युवा बाल आणि अजून ते कोणतं तरुण पुरस्कार असतं ते कोणतं तरी, साहित्य अकादमीचे मेन पुरस्कार आहेत ते करा. आता साहित्य अकादमीवर दरवर्षी पुरस्कार येतो, पण तुम्हाला सांगू काय होतं, हे 4 प्रकारचे पुरस्कार असतात आणि 4×16 गोष्टी तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. त्यापेक्षा काय करा, जे मेन जे मुख्य साहित्य पुरस्कार आहे का ते 4 पाठ करा आणि महाराष्ट्रातले 1-2 भेटले ते पाठ करा. तुमचे 6 गोष्टी पाठ करा, तुमचं 100% प्रश्न बरोबर आहे. नाही तर काही लॉजिक अप्रोच ट्रिक लावा. म्हणजे हे
कमी वेळ असताना करायचं. तुमच्याकडे फारच वेळ आहे तर मग 16 पाठ केलं तर काही हरकत नाही, पण मी असतो तुम्ही 6 गोष्टी पाठ केल्या असतात. आता हे काय पार्वती तिरके मला वाटतं महाराष्ट्रात नाव येतं, त्यांचं बघून घ्यायचं कोणतं पुस्तक आहे त्यांचं. मला वाटतं फिर उगना असेल किंवा ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार बुकर पुरस्कार वगैरे त्याचं पण असं करायचं. जे मेन आहे का ते मेन पुरस्कार करायचे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि मॅन बुकर पुरस्कार, त्याचं नाव काहीतरी बदललं वाटतं आता, किंवा नोबेल पुरस्कार आहे. मेन जे येतात का ते पाठ करायचे. आणि हे जे छोटे मोठे पुरस्कार आहे का, तर याचं काय करायचं, याच्यामध्ये तुलनात्मक जे मेन पुरस्कार आहे तेच पाठ करायचे. आता हा खालीलपैकी कोणी 25व्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर अवॉर्ड पुरस्कार जिंकला. ठीक आहे, आता याच्यामध्ये माहीत असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण ते सुहानी शाह आहे त्यांचं यूट्यूबला आपण रील वगैरे येत राहते एखाद्या वेळेस, किंवा साक्षी शाह आहे. हे पाहिजे इथं याच्यामध्ये कॉमन शोधायचं शाह सुहानी शाह आपण ते यूट्यूबला बघितलेलं असतं. त्यांनी मागं थोडे कॉन्ट्रोवर्सीमध्ये पण होत्या किंवा त्यांचे स्टेटमेंट वगैरे चांगले असतात. त्यानुसार ते असतात ते मॅजिक असं करतं की माणसाच्या मनातले सुद्धा ते 10 आकडेपर्यंत ओळखू शकतात. त्यानुसार ते आपलं त्यांच्याकडं त्यांचे व्हिडिओ वगैरे बघितलेले असते. आणि बेस्ट मॅजिक आहे ना, ओळखीचं ऑप्शन काय आहे, सुहानी शाह, बस टिक करून टाका. क्विकमध्ये डिसिजन घ्यायचा, टिक करायचं, पुढं जायचं. कंबाईनच्या पेपरला घोळत बसायचं नाही, घोळपांड्या व्हायचं नाही. इथं ॲक्टिव्ह व्हायचं, इथं ॲक्टिव्ह राहायचं. इथं तो कासव नाही व्हायचं, इथं सशाचा पेपर असतो. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. आता इथं मी म्हटलेलं आहे की चुकायला पाहिजे ऑल मारावे. ऑल म्हणजे ऑल ऑफ द अबव. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर पुरस्कार 2025 आयोजित करण्यात आले होते. ठीक आहे, युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा तो बडेगा युवा ही होती. पहिलेच काय सांगितलं, थीम पाठ करायची नाही. आणि दुसरी गोष्ट ती कुठे आयोजित केलं होतं, इतकी छोटी परिषद आहे युवा आध्यात्मिक शिखर परिषद, तर ती पण नाही पाठ करायची. ऑल ऑफ द अबव मारा, चुकलं तरी काही हरकत नाही. आपली बाकीची PYQ आणि बाकीचे लॉजिकचे प्रश्न 100% बरोबर आले पाहिजे. हे इथं विद्यार्थी मित्रांनी बघावं. 49 नंबरचं सप्टेंबर 24 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॅम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केले. त्या विभागाचा मंत्री कोणी बघून घ्यायचं, त्या हिशोबाने याचं उत्तर टिक करायचं. नाही तर आपले मोदी सर किंवा जे आपले भारताचे लाडके पंतप्रधान आहे ते सुद्धा भरपूर गोष्टीचं उद्घाटन करता. एक तर PM कडे जायचं म्हणजे PM ऑप्शन टिक करायचं, किंवा त्या विभागाचं मंत्री करायचं. खालील दिलेल्या विधानांपैकी पहलगाम सोबत योग्य विधाने कोणतं आहे. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यामध्ये स्थित आहे, बरोबर आहे, कारण की ते चर्चेमध्ये आल्यामुळं आपलं पहलगामकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलं होतं. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो, बरोबर. ते लीडर नाल्याच्या आसपासच तो हल्ला झाला होता पर्यटकांवर. श्रीमाता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. आता तुम्हाला सांगतो, श्रीमाता वैष्णोदेवी का अमरनाथ बाबा अमरनाथ आहे हे तुम्हाला पेपरमध्ये कळलं तर तुम्ही 1 मार्क म्हणजे 1.25 मार्क तुम्हाला शिल्लक पडणार. नाही कळलं तर ऑल ऑफ द अबव मारा. पण तो पहलगाम इतकं चर्चेमध्ये होतं ना, आपल्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे गावातील लोक किंवा बऱ्यापैकी लोकांचे नातेवाईक पहलगाम वगैरे तिकडे जाऊन आलेले असतात, किंवा ते वैष्णोदेवी किंवा हे किंवा कोणाचे भाऊ किंवा पाहुणे आर्मीत असतात, त्यांनी तिकडे ड्युटी केलेली असते, तिकडे चर्चा होती, तर ते कळलं पाहिजे. नाही कळलं तर ऑल ऑफ द अबव मारा. किंवा पहलगाम हल्ला इतका मोठा होता आणि इतका चर्चेमध्ये होता की तुम्हाला ते माता वैष्णोदेवी का बाबा काय म्हणता अमरनाथ आहे किंवा अजून कोणतं नवीन स्थळ आहे हे तुम्हाला समजणं आणि लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कारण की बरोबर ते 3 नंबरचं विधान दिलेले आहे आयोगानं. आणि 1 नंबरचं याच्यामध्ये लगेच 1 नंबरचा ऑप्शन असा आ करून उभा आहे की तुम्हाला तो खाऊन घेऊ शकतो. इथं 2 नंबरचा ऑप्शन टिक करावं अशी माझी अपेक्षा आहे. आता पॉलिटीचे प्रश्न आहे. पॉलिटीच्या प्रश्नामध्ये डोळ्यात तेल घालून बघायचं, जागा राहायचं, जिवंत राहायचं. बाकीचे याच्यामधलं ऑल ऑफ द अबव बरोबर आहे हे लॉजिक इथं वापरायचं नाही. पॉलिटीमध्ये लॉजिकच वापरायचं नाही, तिथं फॅक्ट्सच वापरायचे. आणि PYQ चांगले करायचे पॉलिटीचे. PYQ तुम्ही करताना तुम्ही 21,000 पुस्तक घेऊन बसले, सोबत लक्ष्मीकांत सरचं पुस्तक घेऊन बसायचं. 21,000 मधले काय करायचं तुम्हाला सांगतो, PYQ कसे सॉल्व्ह करायचे. राष्ट्रपती टॉपिकवर 100 PYQ आहे ना, बरोबर. 100 पैकी तुम्ही जेव्हा राष्ट्रपती टॉपिक जेव्हा तुम्ही सोडवता आणि जेव्हा तुम्ही काय म्हणता आपलं डबल जेव्हा तुम्ही PYQ सोडवता ना, 100 पैकी तुमचे 90 प्रश्न बरोबर येतात, तुमचे 10 प्रश्न चुकता. काय करायचं, पेन्सिलनं हे 10 प्रश्नाला गोल करून ठेवायचं. म्हणजे 10 प्रश्नाला म्हणजे उत्तराला नाही, ते क्वेश्चनच्या नंबरला गोल करायचं. सेकंड रिडिंग थर्ड रिडिंगमध्ये तुम्ही हे 10 प्रश्न सोडवायचे. तुमचा वेळ पण वाचतो आणि तुमचं दुसरी गोष्ट काय की जिथं इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का तिथंच तुमची इम्प्रूव्हमेंट होणार. हे इथं विद्यार्थ्यांनी आपलं लक्षात ठेवायचं. आणि काय करायचं, सोबत लक्ष्मीकांत सरचं पुस्तक घेऊन बसायचं की याच्यामध्ये काय चुकलं नेमकं, मग मी ती गोष्ट हायलाईट केली का, ती गोष्ट माझ्या नोट्समध्ये आहे का. आणि PYQ मधला जो ॲडिशनल डाटा तुम्हाला मिळणार आहे तो तुमच्या नोट्समध्ये ॲड करणं महत्त्वाचं आहे. आता 51 नंबरचा प्रश्न,
संविधानातील 243 जी नंबरच्या कलमाबद्दल विचारलेले आहे. आता जी फॉर जबाबदारी हे बेसिक कलम आहे, हे माहीतच असणं अपेक्षित आहे. PYQ पण आहे. 1 मे 1960 रोजी, आता 52 नंबरचा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. ठीक आहे, माहीत असेल किंवा नसेल. अनुच्छेद 165 महाधिवक्त्याचं हे तुम्हाला फिक्स माहिती असतं. बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे महाधिवक्ते, ऑगस्ट 2025 इथं कंसामध्ये माहिती दिली. शक्यतो कंसातली माहिती बरोबर असते आणि इथं आयोग सेफ साईड खेळतं, कारण की क्वेश्चन कॅन्सल नाही झाला पाहिजे. कारण की हा पेपर येऊस्तर आन्सर किंवा जर का महाराष्ट्राचे महाधिवक्ता जर का बदलले तर हा प्रश्न कॅन्सल होईल. आयोगाला तसं करायचं नसतं, म्हणून आयोगानं कंसात माहिती दिली आणि शक्यतो ती बरोबर असते. शक्यतो म्हणतोय बरं का, परमनंट नाही. ब आणि क बरोबर आहे, राहिला विषय. 1 नंबर आणि 3 नंबर केलं. दुसरी गोष्ट काय, 1 मे 1960 राज्याची स्थापना आहे. तुम्हाला माहिती आहे ना, राज्य स्थापने दिवशीच MPSC म्हणा किंवा बाकीच्या बॉडी पहिली पण होते, पण त्यांची ऑफिशियली स्थापना महाराष्ट्र नावाने, मुंबई द्वैभाषिक नाही, महाराष्ट्र नावाने ही बऱ्यापैकी स्थापना 1 मे 1960ला झालेली आहे. माहीत नसेल तर बरोबर करा. आणि याचं उत्तर आहे अ, ब आणि क. फालतू डाऊट नाही घ्यायचा. मग ते पहिले मुंबई राज्य होतं, मग त्याच्या पहिले हैदराबादमध्ये होतं मराठवाडा, तसं लॉजिक लावायचं नाही. 53 नंबरचा, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही, जिथं नाही विचारलेलं आहे. तुम्हाला हे सांगतो, नवीन तुम्ही वाटलंच लिहून घ्या टिपून. नाही विचारलं किंवा 4 वेळी त्याने वाचताना मी काय करायचं माहिती का, 4 3 2 1 असं वाचायचं क्रम. त्याने काय व्हायचं, शक्यतो आयोगाचा चुकवायचा ट्रेंड आहे ना 3 किंवा 4 मध्येच असणार आहे, बरोबर. तर ते तिसऱ्या किंवा चौथ्या मध्ये जर का मला चूक सापडली, माझा वेळ आहे वाचायचा आणि मेंदूवर प्रेशर पण कमी यायचं. 4 विधाने वाचताना खालून 1 वाचा, वेळ वाचतो आणि जिथं 5+ उदाहरण आहे समजा, तिथं समजा आता आयोग काय करतं, कधी कधी तुम्ही एकदा लिहून घ्या, ABCD असं समजा आयोग GC काय म्हणतं GH पर्यंत देतो आणि मग विचारतो फक्त B, फक्त F किंवा फक्त G किंवा यापैकी नाही किंवा यापैकी आहे असं दिसतं, बरोबर. तेव्हा काय म्हणतं, अशा वेळेस काय करायचं, आता जेव्हा तुम्हाला कळलं एकदा नजर मारून घ्यायची. H पर्यंत दिलेलं आहे ना आयोगानं, एकदम इकडून थांबतो म्हणजे तुम्हाला दिसेल ती. आयोगाने इथं H पर्यंत दिलेलं आहे ना, तर काय करायचं, फक्त B वाचायचं, F वाचायचं आणि G वाचायचं आणि ऑल ऑफ द्या भाऊ का नन ऑफ द्या भाऊ हे वाचायचं. पूर्ण 8च्या 8 किंवा 7च्या 7 वाचणं तुम्ही अपेक्षित नाहीये, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. इथं जर का वाचलं तुमचा टाइम पण वाचतो आणि मेंदूवरचं तुमचं प्रेशर पण कमी होतं. ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या. तर मूलभूत कर्तव्य नाही म्हटलेलं आहे. हां, आणि सर्वात महत्त्वाचं काय, ते मूलभूत कर्तव्य विचारलं, मूलभूत हक्क विचारलं का मार्गदर्शक तत्व विचारलं, एकदा हे तुम्ही बघायचं आणि त्यानुसार हे द्यायचं. सोपं प्रश्न राहतो, जास्त डोकं लावायचं काम नाही याला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, वसंतदादा पाटील किंवा वसंतराव नाईक. हे यांचं 4 जणांचं नाव आहे इथं. तर फडणवीस सर हे 14 ते 19 5 वर्ष होते आणि सध्या ते मागच्या वर्षभरापासून मुख्यमंत्री, म्हणजे टोटल त्यांचं किती झालं, 6 वर्ष झालं. शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री होते, पण त्यांचा कार्यकाळ इतका मोठा नव्हता. वसंतदादा पाटीलचं पण तेच, त्यांचं 1-2 वेळेस त्यांच्या काळात शरद पवार सरांनी उठाव केला होता. मग ते पोलोद सरकार वगैरे 18 जुलै 1978 ते तुम्हाला माहितीच आहे. आणि वसंतराव नाईक आहे ना, हे 1973 नाही 1963 1975 पर्यंत हे 12 वर्ष मुख्यमंत्री होते. तर ते हे गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ते 12 वर्ष मुख्यमंत्री होते आणि सर्वात जास्त फडणवीस सरांचा 6 वर्षाचा काळ आणि त्यांचा 12 वर्षाचा काळ, या 2 गोष्टी तुम्हाला तिथं जमल्या पाहिजे. त्यानुसार वसंतराव नाईक हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी 349 मध्ये काय नमूद करण्यात आलेले आहे, कलम नंबर 349. आणि तुम्हाला एक बेसिक सांगतो, आता इथं आयोगानं कलम शब्द वापरलेला आहे पण इंग्लिशमध्ये आर्टिकल शब्द वापरलेला आहे. आर्टिकल आणि सेक्शनमध्ये काय फरक आहे, जे भारतीय राज्यघटनेला गोष्टी असतात त्याला आर्टिकल म्हणतात किंवा अनुच्छेद म्हणतात मराठीमध्ये. जे संविधानाचे जे कलम आहे का त्याला अनुच्छेद आणि आर्टिकल म्हणतात, आणि जे RTS RTI जे कायद्यातले कलम आहे ना त्याला सेक्शन आणि कलम म्हणतात मराठीमध्ये. तर हे तुम्ही लक्षात घ्या. इथं अनुच्छेद इथं आयोगाने अनुच्छेद म्हणायला पाहिजे होतं. तर 349 मध्ये काय नमूद केलेले आहे, भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांमध्ये कायदे विधेयके इत्यादींसाठी वापरण्याची भाषा, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण, हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. तर हे जे 3 नंबरचं आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे ना, हे आपल्याला माहिती आहे 350 आणि 351 मध्ये दिलेलं आहे, बरोबर. 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ऑप्शन गेला. आता भाषा आहे, हे याच्या जवळचं कलम कोणतं आहे तर 349 आहे, हे भाषा मारायला अपेक्षित आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे भाषेचं वगैरे आहे ना, तर ते न्यायालयाचे कलम एकदा तुम्ही लिहून घ्या, 147, 247 आणि 348. हे याच्यानुसार विद्यार्थी मित्रांनी 1 नंबर मारणं अपेक्षित आहे. आणि ते कायदे लागू करण्यासंबंधी विशेष प्रक्रिया हे 349च्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहे. आणि विशेष म्हणजे राज्यसेवा मेन्सला 2-3 वेळेस PYQ पण आलेलं आहे. थोडं जावं PYQ
संविधानातील बाब आणि जे कोणत्या देशाकडून घेतलं ते. तर DPSP आपल्याला माहित असतं आयर्लंडकडून घेतलेलं आहे, अचं 3 आहे. बरोबर, अचं 3. इथं आयोगानं सांगितलं तुम्हाला की बचं 5 आहे म्हणून. मूलभूत हक्क USA कडून. तिसरं काय, समवर्ती यादी. समवर्ती यादी मला वाटतं आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले. आणि आपलं जे संघ राज्य जे काय म्हणतात, संघ राज्य जी रचना आहे आपली, किंवा जे जिथं सेंटर म्हणजे जिथं केंद्र सरकार प्रबळ असणार, आपण ते कॅनडा करून घेतलेलं आहे. बरोबर. डचं 2 जरी लावलं तरी तुमचं उत्तर इथं निघून जाणार. आता कलम नंबर 8 आहे. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? तर हे नागरिकत्वाचं कलम आहे. तर नागरिकत्व हा टॉपिक फक्त प्रीला येतो, तो पण प्रत्येक वर्षी येत नाही. तर नागरिकत्वावर तुम्ही हे 2-4 कलम मेन लिहून घ्या. पण नागरिकत्व तुम्ही डिटेलमध्ये पाठ करणं अपेक्षित नाही. त्याचे कायदा, त्याचे नागरिकत्वाचं काय काय झाले, त्याचे जे तारखा वगैरे वर्ष आणि महिन्यासोबत पाठ करणं अपेक्षित नाही. नागरिकत्व फक्त प्रीलाच असणार आहे. आणि तो पण दरवर्षी तुम्हाला नागरिकत्वाचा प्रश्न मिळणार नाही. हा प्रश्न तुमचा बरोबर आला ठीक आहे, चुकला तरी काही हरकत नाही. पण नागरिकत्वावर विद्यार्थी मित्रांनी जास्त वेळ खर्च करणं अपेक्षित नाही. याचं उत्तर 2 नंबर आहे. आता हा 58वाला PYQ. एक तुम्ही राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची एक गोष्ट लिहून घ्या. मी ती मागच्या पेपरमध्ये पण सांगितली. जिथं राष्ट्रपती येणार ना, तिथं लोकसभा येणार. आणि जिथं उपराष्ट्रपती येणार तिथं राज्यसभा येणार. बस हे 2 गोष्टी तुम्ही लिहून घ्या. 50 प्रश्न तुमची शिल्लक बरोबर येणार PYQ मधून. उपराष्ट्रपतीबद्दल अयोग्य हे दिलेलं आहे. भारताचा नागरिक असावा, 45 वर्ष पूर्ण असावी आणि लोकसभेचा सदस्य. आत्ता काय म्हणलं, राष्ट्रपती लोकसभा आणि उपराष्ट्रपती राज्यसभा. त्याच्यानुसार C विधान तर चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथं अक्षरामध्ये संख्या दिलेली आहे ना, तर ती लिहून घ्या अशी. समजा 45 दिले नाही, ते 45 लिहून घ्या. कारण की ते वाचतो एक आणि आपण ते करतो एक. इथं उत्तर काय 35 आहे. वाचतो असता तर माझी पण थोडी गडबड झाली असेल, त्यानुसार सांगतो. असं आलं का अंकामध्ये लिहून घ्यायचं त्याला. आणि दुसरी गोष्ट काय की जिथे रोमन नंबर असतात, रोमन नंबर आयोग असतो म्हणून सांगतो, मोस्ट ऑफ द टाइम आयोग 4च रोमन संख्या चुकवतो. एक IX, सॉरी मोठ्याने लिहितो म्हणजे मोठ्या अक्षरात, IX, एक XI, एक तुमचं XI, सॉरी IXI म्हणजे 19 कसं असतं ते बघा तुम्ही एकदा. आणि एक XIX, हां XII, सॉरी XI अशी संख्या आहे 21ची, XI आणि ही 19. ह्या ज्या 4 संख्या आहे ना आयोगाच्या, तुम्हाला ते एकच मिनिट करून दाखवतो. ह्या ज्या 4 संख्या आहे ना, आयोग तुम्हाला इथंच चुकवणार आहे की नेहमी पण, कधी पण लक्षात ठेवा. इथं काय करायचं, असं जर का दिलं आयोगानं ते एकदा बघायचं. 9, 11, XSI म्हणजे 21 आणि XIX म्हणजे हे पहा, हे IX म्हणजे 9 आणि हे म्हणजे 10, 19 असं ते 19 ते. असं रोमन संख्या दिल्या तर ते एकदा ते प्रॉपर लिहून काढायचं. 1 सेकंद तुमचं 2-4 सेकंद जाऊ द्या, त्याच्याशिवाय तुम्हाला हे नाही. आणि जर का आपल्याला नाही समजत तर रोमन संख्या 20 पर्यंत घोकमपट्टी करून पाठ करा. त्याला कागदावर लिहा लहान रेखासारखं, पण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. एक तिची रोमन संख्याची ट्रिक्स आहे, तुम्ही ती ट्रिक पण लिहून घ्या. IVX म्हणजे 1, 5, 10, LCD, LCD म्हणजे L म्हणजे 50, C म्हणजे 100 आणि D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. अशी ट्रिक आहे त्याची. IVX, LCD, M. ह्या जर का तुम्हाला हे जर का तुम्हाला एक 5-7 संख्या समजल्या तर तुम्हाला कोणतीही रोमन संख्या लिहिता येईल. हे इथं विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ एक रँडम नंबर घेऊ आपण 37. तर 37 कशी लिहायची, हे पहा. X म्हणजे 10, X म्हणजे 10, X म्हणजे 10, 10 3 होता 30, V म्हणजे 5 किती झाले 35, हे 36 आणि हे 37. बस इतकं सोपं आहे ते. एकदा ते तुम्हाला समजलं ना. आता माझं शाळेमध्ये या गोष्टी शिकलेल्या होत्या, शाळेचा बेस चांगला होता. आपला बेस चांगला नसेल तर प्रॉपर तुम्ही कागदावर लिहून काढायची. 37 वगैरे करायची गरज नाही आहे. एक 25 पर्यंत लिहिले किंवा 30 पर्यंत जरी लिहिले तरी खूप होऊन जातं आपल्या विद्यार्थ्यांना. तेवढंच अपेक्षित आहे. PhD करायची नाही आपल्याला, 30 पर्यंत पाठ केलं तरी उपकार झाले. ओके, याचं उत्तर आहे B आणि C. भारताचा नागरिक असावा हे बेसिक क्रायटेरिया आहे त्याचा. आता पंतप्रधानाच्या भूमिकेत योग्य कथने ओळखा. रॅमसे मूर हे पंतप्रधान हे राज्यरूपी जहाचे सुकाणू चालक आहे. ओके. HRG ग्रीवत्स, सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. ओके ठीक आहे. मुनरोचं काय, मुनरो पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहे. तर हा मुनरोचा आहे ना, हा PYQ आला आहे. C चुकीचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. उत्तर A आणि B. तरी सुद्धा सांगतो, जे परदेशी थिंकर किंवा जे भारतीय थिंकर फक्त भारतीय राज्यघटना टोटलबद्दल बोललेले आहे का तेवढंच पाठ करायचं. त्यात PYQ पहिले पाठ करा. आता पंतप्रधान आहे, मग मूलभूत हक्क आहे, मग मूलभूत कर्तव्य आहे, मग अजून बाकीच्या गोष्टीबद्दल भारताचे आणि परदेशाचे थिंकर्स बोललेले.
तर ते पाठ करणं अपेक्षित नाही विद्यार्थी मित्रांनो. आता हा पंतप्रधानाबद्दल आहे, तिन्ही थिंकर बोललेले, हा CPYQ आहे, माहीत पाहिजे तर माहीतच पाहिजे. पण बाकीच्या गोष्टी आता तिसरा का PYQ नसतात, मीच तुम्हाला सांगितलं असतं ऑल ऑफ द अबव मारा, पण आता माहिती म्हणून ए नंबरचं ऑप्शन मारायचं. जे टोटल घटनेबद्दल बोललेले किंवा प्रस्तावना किंवा पुढचे 1-2 मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, 1-2 चॅप्टरचे पाठ केले, PYQ पाठ केले तर बेस्ट आहे. मग तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे बघू लागले, प्रत्येक चॅप्टरचे फॉरेन थिंकर पाठ करू लागले, प्लस भारतीय थिंकर पाठ करू लागले, तर ते पाठ करणं महत्त्वाचं नाही आहे आणि ते आपल्याला अपेक्षित पण नाही. ओके, आता 60 नंबरचं बघू आपण. हां, भारतीय संविधानामध्ये भारतीय संघ राज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण करण्यात आले होते. तो भाग ए काय, कायदेमंडळ असलेली संस्थाने. भाग बी काय, ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत. सी काय, मुख्य कमिशनरांचे प्रांत. डी काय, अंदमान निकोबार बेटे. तर आपल्याला एवढं माहीत राहतं की डी मध्ये अंदमान निकोबार बेटे आणि इथं योग्य विचारलेलं आहे. राहिला विषय 1 नंबरचा ऑप्शन घ्यायला. तर सी मध्ये मुख्य कमिशनरांचे प्रांत आहे, हे पण बरोबर आहे. आणि ह्या दोघांमध्ये आय थिंक एक्सचेंज ऑफर असेल, म्हणजे हे इथं आणि हे इथं. एकदा विद्यार्थी मित्रांनी बघा, चौकट आहे, सिलेबस आहे आणि पुस्तकातले प्रश्न आहे. राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता विधान चुकीचे आहेत. कलम 58 नुसार म्हणजे 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील. बरं ठीक आहे, याच्यामध्ये जागा राहायचं. 59 आणि 159 आहे ना, सॉरी 59 आणि 158 हे 8 दिले आहेत त्या. आणि मर्जीचं ते थोडं स्टार्टिंगचं कलम आहे राज्यपालाचं, म्हणजे 153, 54, 55च्या आसपास कुठंतरी असेल ते. 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती सही शिक्के राष्ट्रपती करेल. हा PYQ 155 हा आपल्याला माहीतच पाहिजे, हे बरोबर आहे. ब गेलं बरोबर. 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल. आता सी तर ओके बरोबर, ते संविधानानुसार अधीनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरले जातील. बरोबर. जे आपले शासनाचे GR असतं बघा, आपण वाचतो टेलिग्राम ग्रुपला, जागा वाढल्या किंवा बदलीचे, त्यानुसार ते सचिवाची सही असते. इथं खाली हा GR असेल ना, इथं शासनाचं नाव वगैरे, इथं तो GR असतो, इथं सचिवाचे नाव असतं, ते म्हणजे कोणत्या सचिवानं कोणत्या विभागानं काढला. पण इथं एक लाईन असते, महाराष्ट्राच्या राज्यपालाने त्यांच्या नावाने त्यांच्या सही शिक्क्याने, अशी एक लाईन असते आपल्या शासनाच्या GR मध्ये. तर तेच विधान नंबर 3 बोलतंय. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल, ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरल्या जातील, म्हणजे मंत्रालयातले अधिकारी किंवा आपले शासनातले बाकीचे अधिकारी. सी पण बरोबर आहे. सी बरोबर, याचा अर्थ काय, हे विधान गेलं. आपलं चुकीचं काय, हेच. बस एवढा सोपा प्रश्न आहे. आणि हे 4 नंबरचं जे विधान आहे कलम 163, तर ते हे 4 कलम आहे ना, याच्या डिफरन्स सोबत तुमचे पाठच पाहिजे. 74, 75, इकडे 163 आणि इकडे 164. हे 4 कलम तुम्हाला पाठच पाहिजे. आणि याच्यामध्ये एक +89चं एक लॉजिक असतं आणि 200च्या पुढे गेलं का +90चं लॉजिक आहे. आता हे पहा, याची बेरीज करा किती होती, किंवा याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, -89चा. याच्यामध्ये +89 केलं तर 164 होतं. तर हे बऱ्यापैकी ठिकाणी लागतं. जसं आपलं महाधिवक्त्याचं कलम किती, 165. तर याच्यामधून मायनस जर का आपण 89 केले तर लावा, 15तून 9 गेले किती होता, 6. आणि 16तून 8 गेले म्हणजे इकडे हातचा गेला, 15तून 8 गेले किती होता, 76. तर 76 आपलं काय म्हणतं याचं कलम आहे. म्हणजे अटॉर्नी जनरल आणि ॲडव्होकेट जनरल असे 2 ते कलम आहे महान्यायवादीचं. आता हा PYQ ग्रामसभा 243चं 1, अचं 3, बचं काय आरक्षण, DT आरक्षण आहे वाटतं ते. हां, म्हणजे डी आणि ते दुसऱ्या कलमात आहे. बस हे सोपा प्रश्न आहे, PYQ आहे. याच्यामध्ये जास्त डोकं लावून आपला वेळ वाया घालून नाही विद्यार्थी मित्रांनी. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहे. आता 4 विधान बरोबर असू शकतात, पण आपल्याला काय विचारलेलं आहे, अनुच्छेद 20 संबंधित. इथं अनुच्छेद शब्द वापरलेला आहे ना, ती संबंधित आहे. बरोबर. आता आपण खालून वाचू, जसं मी मागच्या एका प्रश्नात तुम्हाला सांगितलं की राज्य 6 ते 14 वर्षाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. तर हे अनुच्छेद 21 मध्ये बरोबर. ड गेलं. आता ब आणि क दोन्हीकडे कॉमन आहे, ब आणि क इथं बरोबर वाचायचीच गरज नाही, ड गेलेलं आहे. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्या व्यक्ती जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य वंचित केले जाणार नाही. तर हे दुसऱ्या कलमात आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, अनुच्छेद 20. आलं का उत्तर. बस फक्त ड वाचलं तर आपलं ब आणि काय म्हणतात क पण आपलं वाचणं म्हणजे वाचनाची गरज नाही पडली आणि हे नंबरचं उत्तर आपण मारलं. खालीलपैकी कोणती विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही किंवा नाहीत म्हणलेले. 168 विचारलेले, खालून वाचू.
जिथे राज्याच्या विधानसभेत प्रादेशिक मतदारसंघ थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500पेक्षा आणि 60पेक्षा कमी नसलेले सदस्य, म्हणजे 500पेक्षा जास्त म्हटले असेल आणि 60पेक्षा कमी म्हटलेले, तर हे 168 मध्ये नाही, त्याचं दुसरं कलम आहे. आलं का ड आपलं बरोबर, ड एकाच ठिकाणी. बस एवढा सोपा असतो पेपर. तुम्ही 1 2 3 4 वाचताना टाइम पण जातो, शेवटी मॅथ रिझनिंगचा होता कार्यक्रम आपला. तर टाइम कुठं वाचवा त्या 100 प्रश्नाच्या पेपरमध्ये, आणि मॅक्सिमम 70+ किंवा 75+ कसं जायचं हे इथं तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतोय. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? रोमन आकडे आहे ना. आता हा प्रश्न सोपा आहे. 51 म्हणजे एकच कलम आहे इथं, तरी सुद्धा त्याला अक्षरात राहा. आय व्ही म्हणजे काय? 4. आता व्ही म्हणजे काय? 5. 5च्या अलीकडे 1 म्हणजे काय? -1 करायचं 4, असं ते 4 द्यायचं. आय व्ही म्हणजे 4 असतं. किंवा व्ही म्हणजे काय? 5. 5च्या पुढे 1 म्हणजे काय? 5 + 1 किती? 6. अशी प्रॅक्टिस करायची. आता XIX म्हणजे काय? 19. XX काय म्हणजे काय? 21. किंवा 14 म्हणजे काय? समजा XIV म्हणजे 14. हे पहा, XIV हे 10, हे 5 15, -1 4, 14. असे 2-4 वेळेस तुम्ही थोडं खेळायचं त्याचसोबत, डिस्कशनमध्ये विचारायचं, किंवा चालता चहा पिताना आपण बाकीचे गप्पा मारायपेक्षा असं विचारायचं, सांग 17चा रोमन अंक काय, किंवा XXI कोणत्या रोमन अंकाचं आहे. हे जर का तुम्ही एकदा करायला लागले ना, ॲटोमॅटिक तुमची एक्झाम सोपी होत चालते. आता लागला सायन्सचे प्रश्न. माझी सायन्सची स्टोरी सांगतो. 2023च्या कंबाईनला मला 60 मार्क होते. या सरचा सुद्धा कट ऑफ काढला होता, तरीसुद्धा मला सायन्समध्ये अर्धा मार्क होते. अर्धा म्हणजे 0.50. पण 24च्या कंबाईनला सायन्सवर प्रॉपर काम केलं. भस्के सरांची बॅच केली, त्यांच्या नोट्स वापरल्या, प्लस त्यांच्याच नोट्स बघून हातानं माझ्या नोट्स काढल्या, तर मला सायन्समध्ये 12.5 मार्क आहे. तर तो अर्धा ते 12.5चा प्रवास आहे ना, हा नोट्समुळं आणि चांगल्या एक योग्य मार्गदर्शनामुळे कव्हर झालेला आहे. तर आपल्या कंबाईनच्या मुलांना जर का सायन्स आणि मॅथने जर का साथ दिली ना, तर कट ऑफ 70+ सुद्धा जाऊ शकतो. तर आपण 70+ जायसाठी हे गोष्टी तुम्ही करा, हाताने नोट्स काढा आणि प्रॉपर एक मार्गदर्शन घ्या. आता हा वाचू आपण 66 नंबरचा प्रश्न. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. PYQ आहे, त्याच्यानुसार हे सोपा प्रश्न आहे, जास्त डोकं लावायचं काम नाही. 67 नंबरचं काय आहे? आता हा याच्यामध्ये काय 3 नंबरचं विधान PYQ आहे. बाकीचे वाचायपेक्षा आपण थोडं फास्ट घेऊ आणि पुढच्या प्रश्नाला किंवा जे तिथं महत्त्वाचं आहे तिथं आपण जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करू. किरणोत्सरीचं एक काय मेरी क्युरी, किंवा आपण ते क्युरी म्हणतो बघा, ते एक आहे. कचं काय 1 आणि PYQ आहे. आयोग तुम्हाला फक्त खेळवतं आणि याच्यामध्ये तुम्हाला ते गुंतवतं. आपण गुंतायचं नाही, स्मार्ट वर्क करायचं. ओके, हे माहीत नाही, हे माहीत नाही, हे माहीत नाही, ओके हा PYQ जोडायला, बस सोपं आहे. आता अप्रगट विलयन उष्मा नाही समाधान इंग्लिशमध्ये वाचायचं. लेटंट हीट विचारलेलं आहे म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये बघायचं काय, सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन कोणता आहे. 4 ऑप्शन वाचायचे. नाही समजा तर सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन बघायचा. आणि शक्यतो मॅक्सिमम ठिकाणी ना वरीलपैकी नाही हे 1% असतं की हे उत्तर असू शकतं, पण 99% हे तिन्हीमध्येच उत्तर खेळतं. तिन्हीमध्ये नसेल तर तुम्ही वरीलपैकी नाहीला रिस्क घेऊ शकता, पण शक्यतो हा ऑप्शन मारू नका. आणि जे सेल्फ एक्सप्लेन हे पहा, हे म्हणतोय की हे पहा मी सर्वात मोठा आहे, मला टिक कर, हे तुम्हाला ओरडून सांगतंय, तर त्यानुसार तुम्ही हे उत्तर काय म्हणता क्लिक केलं पाहिजे. आता भूगोलमध्ये हा PYQ आला आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये थर जे जमिनीपासून वरच्या क्रमाने आहेत त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? काय म्हटलेलं आहे? जमिनीपासून वर. त्याची ट्रिक आहे माझी, काय म्हणतात IMST असे काहीतरी ट्रिक असेल ती. हां बरोबर. तर काय तपांबर माहिती आहे तुम्हाला? तपांबर जमिनीकडे असतं. तपांबर नंतर स्थितांबर आहे, बरोबर. तपानंतर स्थितांबर आहे, तर जमिनीपासून वरचं. मग पहिले तपांबर कोणत्या याच्यामध्ये? बस एकाच ठिकाणी तपांबर. सोपं आहे की नाही? आणि जमिनीपासून वरच्या इथं पहिल्या ठिकाणी तपांबर, तर हे उत्तर नाही मारायचं बरं का. एकदा हे आकृती काढून घ्यायची भूगोलची की कुठं आहे, काय आहे. तपांबर, स्थितांबर, मग मध्यांबर, मग उष्णांबर, मग बाह्यांबर, या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. तुम्हाला सगळं येतं मित्रांनो, फक्त प्रश्न टॅकल करा, तुम्ही ऑटोमॅटिक पास होणार. ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? PYQ भूगोलमध्ये बॉक्ससाठी उत्तर आहे. कार्बनचे सर्वाधिक मुबलक समस्थानिकेच्या अणुवस्तुमान संख्या किती आहे? जास्त कोणतं आढळतं? कार्बनचे 3 प्रकार आहे, C12, C13, C14. जास्त काय आढळतं? C12. बस एवढा सोपा प्रश्न. डेंटॉलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? मोलुस्का. माहीत असेल तर ठीक आहे. हे जे काय म्हणतं क्लासिफिकेशनचं काय करायचं, मेन करून घ्यायचं आणि PYQ करायचे. जास्त डिटेलमध्ये जायचं नाही, पण मेन जे आहे का तुमचं मोलुस्का आहे, किंवा जे 10 ग्रुप आहे, किंवा त्यांच्यामध्ये अजून जे कोणाला रक्ताभिसरण संस्था आहे, कोणाला पासून अन्ननलिका आहे, पोरिफेरा कोणत्या गटामध्ये येतो, किंवा इकडे हायड्रा कोणत्या गटामध्ये, सिसिलियन कोणत्या गटामध्ये, मेन पाठ करा, हाताने लिहून काढा, 100% प्रश्न बरोबर येणार बघा. आणि दुसरी गोष्ट काय की प्रश्न प्रामाणिकपणे किंवा प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा प्रयत्न करा.
आता कॅटफिशचं काय आहे, अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणावर रुची ज्ञान कलिका असतात, ज्या आज्ञा शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना डॅश डॅश म्हणतात. तो बरोबर आहे, मिशा आहे आणि इथं 3 ठिकाणी दात दिलेले. तर हे जर का तुम्हाला समजलं ठीक आहे, नाही तर मग एक नॉनसेन्स लॉजिक कसं लावायचं आणि आपला प्रश्न कसा बरोबर येऊ शकतो काहीच माहीत नाही. सोडून द्यायपेक्षा हे मी टिक केलं असतं, हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या हिशोबानं बघा. तर मी याचं बारबेल उत्तर मारलं असतं. 3 ठिकाणी दात कॉमन आहे, मिशा वर्सेस दात. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात प्राचीन आदिम पृष्ठवंशी प्राण्यांचा गट अग्नाथाशी संबंधित आहे? ओके, हे माहीत असेल तर ठीक आहे, मी पेट्रो मायझन त्याचं उत्तर दिलेलं आहे. पहा तुम्ही तुमच्या हिशोबाने काय मारायचं, नाही तर 1 नंबर मारून द्या आपलं. आता हा PYQ आहे. आपल्याला एवढं माहीत राहतं की सायकस म्हणजे काय आहे, जिम्नोस्पर्मला सायकस म्हणतात. जिम म्हणजे ते उघड्या बिया असतात, एवढं सोपं माहीत असतं. सायकस आहे. डचं काय आहे 1, किंवा शैवाल आहे वगैरे, सगळेच PYQ आले, पण तुलनात्मक सायकस आणि जिम्नोस्पर्म आपल्याला जास्त लक्षात राहतं. बस 3 नंबरचं उत्तर. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद रंग हिरवा, ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, ते फॉस्फरसच्या कमतरतेचे लक्षण आहेत. ओके. क्लोरोसिस, विल्टिंग, नेक्रोटिक स्पॉट्स आणि लीफ काय म्हणतात कर्लिंग, हे 1-2 प्रश्न अवघड आहे, ते बघा तुम्ही काय करायचं. वनस्पतींच्या कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या याची आवश्यकता असते? आता हा PYQ किंवा एक बेसिक जी खनिज आहे ना, दरवर्षी प्रश्न असतो, त्याचं एक लिस्ट करून घ्यायची, मस्त त्याची एक असं डायरी करायची चिठ्ठीवर किंवा मोठ्या पानावर, आणि ते लिस्ट करून पाठ करायची. हा PYQ हा गट क मध्ये पण दुसऱ्या येणं रिपीट झालेला आहे, आणि हा व्हिटॅमिन K वाला हा प्रत्येक वर्षी PYQ म्हणजे रिपीट असतो किंवा कुठून कुठे येतो. डायडॅश या जीवनसत्वामुळे रक्त साखळण्यास म्हणजे गोठण्यास मदत होते, म्हणजे ब्लड क्लॉटिंग म्हणू आपण. तर K नंबरचं व्हिटॅमिन आहे. आता इथे K नंबरचं विचारलं ना, मग E काय होतं, ABCD काय होतं, कोणतं स्निग्ध पदार्थ आहे, कोणतं वॉटर सॉल्युबल आहे, कोणतं फॅट सॉल्युबल आहे, कोणाचं सायंटिफिक नेम काय, कोणाचं काय रोग कोणते होता, कोणत्या फळांना कोणतं भेटतं, B12 काय आहे, बी कॉम्प्लेक्स काय आहे, हे एकदा बघून घ्या. व्हिटॅमिनची एक यादीच करा, त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. प्रश्न तुमचा 100% बरोबर येणार. ABO रक्तगटाचा शोध कोणी लावला? PYQ आहे कार्ड लँडस्टेनर, हे त्यांचं उत्तर आहे. जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबरला आहे. आता हा मधुमेह दिन आहे, प्रत्येक दिन विशेष पाठ नका करू, मेन केलं तर ठीक आहे, माहीत असेल तर ठीक आहे, किंवा नका पाठ करू. किंवा कसं लक्षात ठेवा, त्या दिवशी बाल दिन पण आहे आणि मधुमेह दिन पण आहे. ओके. पण याच्यामध्ये तुम्ही पूर्ण दिन विशेष करू लागले तर हे अपेक्षित नाही. आता दुसरी गोष्ट काय करा, आहे 7 एप्रिल, 29 सप्टेंबर आणि 14 जूनला कोणते दिवस आहे ते बघा. मला वाटतं 7 एप्रिलला तो आपला जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिन असेल, 1948 ची त्याची स्थापना आहे. तर हे 7 एप्रिल ऑप्शन तिथून आलं. हे 2 दिवस बघून घ्या, याच्या बाहेर शक्यतो पाठ करू नका. आणि जे मेन दिवस आहे आपले, ते मेन दिवसच पाठ करायचे. जे काय म्हणतात आपला योग दिवस असतो तसे दिवस पाठ करा. व्याघ्र दिन किंवा पर्यावरणाचा दिन आहे, किंवा तो 22 मार्च, 22 एप्रिल आणि 22 मे असे ते 3, त्याची ट्रिक तुम्हाला सांगतो मी. पहा, 22 मार्च, 22 एप्रिल आणि 22 मे, त्याला वेब ट्रिक आहे अशी. वर्ल्ड वॉटर, WE फॉर एन्व्हायरमेंट आणि B फॉर बायोडायव्हर्सिटी, अशी काहीतरी ट्रिक आहे त्याची. 22 मार्च, 22 एप्रिल आणि 22 मे, WEB वेब. तर अशी काहीतरी ट्रिक करून ते दिवस लक्षात राहिले तर ते लक्षात ठेवा. किंवा 20 मार्च ते 23 मार्च एक ट्रिक आम्ही पोलीस भरतीच्या वेळेस पाठ केली होती. चिमणी वनात गेली, तिनं तिथं खराब पाणी पिलं आणि तिला कॅन्सर झाला. तर चिमणी म्हणजे 20 मार्च, वन म्हणजे 21 मार्च, 22 म्हणजे काय आता आपण बघितलं जलदिने, पाणी पिले आणि त्याला कॅन्सर आलं, 23 मार्च कॅन्सर दिने. असे काहीतरी त्याचे निमोनिक्स करून ट्रिक्स करून ते पाठ करा, ते तुम्हाला जास्त लक्षात राहील. आता ही ट्रिक्स मी 6 वर्ष आधी पाठ केली होती पोलीस भरती करायची तेव्हा, 5-6 वर्ष आधी, तेव्हाची मला सुद्धा आता ती ट्रिक लक्षात आहे, कारण की ती समजून उमजून पाठ करा. ओके. आता राहिलं आता आपण पेपरचं इथं काय म्हणतं समारोप घेऊ. आता इथं मॅथ रिजनिंगचे प्रश्न आहे. मॅथ रिजनिंगमध्ये काय माहिती आहे का, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. आता माझं मॅथ, मी सुरुवातीला पोलीस भरती केलेलं असल्यामुळे किंवा शाळेमध्ये मॅथ चांगलं होतं, मी ॲडव्हान्स लेवलला मॅथमॅटिक्स करायचो. पण माझे जे कन्सेप्ट आहे आणि माझे जे गुणाकार आहे का, मी 2-2, 4 करायचो. म्हणजे इतक्या बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत जायचो मी. आणि मॅथ रिजनिंगचं काय तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो की इतका मोठा प्रश्न आहे ना, तर प्रश्नाला घाबरत न जाता काय करा, हळूहळू प्रश्न विचारतात. सलग 6 समसंख्यांची बेरीज 150 आहे, तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? एकदम हळूहळू आणि एकदम शांतपणे प्रश्न वाचायचा. तुम्ही जेवढं शांतपणे प्रश्न वाचणार का, तेवढा तुमचा प्रश्न बरोबर याची काय म्हणतात शक्यता वाढते. तर इथं हेच सांगायचं आहे. बाकी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म मला उमेद IASच्या टीमनं उपलब्ध करून दिला, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना काय म्हणतात शेअर करा, आणि हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मी पहिले माझे टेलिग्राम ID सांगितले आहे, @विटेकर अथर्व.
काही अडचण असेल किंवा एखाद्या प्रश्नाबाबत तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला बिनधास्त टेलिग्रामला मेसेज करू शकता. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. विजय भव. धन्यवाद.